नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मागील जो चॅप्टर संपवलेला आहे ह्यूमन हेल्थ अँड डिसीजेस, तर या चॅप्टरसाठी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला जो शीट होता, तर त्या शीटमध्ये आपण काही DPQs आणि या व्यतिरिक्त खाली एक्झरसाइजचे MCQs दिलेले आहेत. तुमचे डाऊट्स पाहता असं मी एक्सपेक्ट करतो की तुम्ही MCQs सगळेचे सगळे सॉल्व्ह केलेले असतील. आता यामध्ये जे तुम्ही मला पर्सनली पाठवलेले जे डाऊट्स आहेत, तर आज आपण त्या डाऊट्सचं डिस्कशन करणार आहोत. या डाऊट्समध्ये लास्ट टाईम आपण 1 ते 3 DPQsचे डाऊट्स बघितलेले होते. आता आपण पाहणार आहोत 4थ्या नंबरच्या DPQsमध्ये मधले डाऊट्स, म्हणजे कॉमन ह्यूमन डिसीजेस आहेत. तर त्यामध्ये फक्त एकच डाऊट तुम्ही मला पाठवलेला आहे, दॅट इज क्वेश्चन नंबर 37. क्वेश्चन नंबर 37मध्ये शिक टेस्ट इज असोसिएटेड विथ, प्रश्न असा आहे, शिक टेस्ट इज असोसिएटेड विथ, हे कशाशी असोसिएटेड आहे? डाऊट या पद्धतीने येणं एक्सपेक्ट होतं. याचं कारण असं आहे की हे तुमच्यासाठी नवीन आहे. ठीक आहे, तर या क्वेश्चनमध्ये जे ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत, दॅट इज बोर्डेटेला पर्चुसिस, देन क्लॅमिडिया ट्रोकोमेटिस, डिप्लोकॉकस निमोनी आणि कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरी. यापैकी तसं हे प्रत्येक बॅक्टेरिया जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस फॉर्म करतात. शिक टेस्ट ही जी टेस्ट आहे, इट इज स्पेसिफिकली रिलेटेड टू दी स्किन टेस्ट. ही जी टेस्ट आहे ही स्किन टेस्टशी रिलेटेड आहे. आता ही जी स्किन टेस्ट आहे, तर त्या टेस्ट थ्रू इथे डिटरमाइन केलं जातं वेदर दी पर्सन इज ससेप्टेबल टू डिप्थेरिया ऑर नॉट. ह्या स्किन टेस्ट थ्रू काय केलं जातं, तर त्या पर्सनला डिप्थेरिया डिसीज आहे की नाही हे फाइंड आउट केलं जातं. हेन्स दिस टेस्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिप्थेरिया डायग्नॉस्टिक टेस्ट, दॅट इज DDT. ठीक आहे, परंतु DDT या पद्धतीने आपण वर्डिंग वापरू शकत नाही. याचं कारण असं आहे की एक ट्रिपल व्हॅक्सिन पण आहे की ज्याला DDT असं म्हटलं जातं. परंतु डिप्थेरिया हे खूप झालं तुम्हाला याचा आन्सर फाइंड आउट करण्यासाठी. आता ह्या 4 ऑर्गॅनिझमपैकी कोणतं ऑर्गॅनिझम डिप्थेरिया फॉर्म करतो, तर इट इज क्लिअर 4th नंबरचा ऑर्गॅनिझम आहे कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरी. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर डिप्थेरिया डिसीज, हेन्स द आन्सर इज 4th वन. त्यानंतर 5th नंबरचा जो DPQ आहे, तर त्यामध्ये 51 नंबरचं MCQ तुम्ही या ठिकाणी डाऊटमध्ये दिलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ थायरॉइड कॅन्सर? विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ थायरॉइड कॅन्सर? तुम्हाला खाली जे ऑप्शन दिलेले आहेत ना, ऑप्शन फर्स्ट I131, सेकंड U238, थर्ड RA224, फोर्थ C14, हे जे सगळे ऑप्शन्स आहेत, हे सगळे ऑप्शन्स रेडिओ आयसोटोपचे आहेत. यावरून एक गोष्ट क्लिअर होते की या ठिकाणी थायरॉइड कॅन्सरची जी ट्रीटमेंट आहे ती रेडिओथेरपीच्या फॉर्ममध्ये तुमच्यासमोर ठेवलेली आहे. आता रेडिओथेरपीमध्ये कोणत्या प्रकारचे रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस वापरले जातात हे तुम्हाला महत्त्वाचं आहे. इथं स्पेसिफिकली त्याने थायरॉइड कॅन्सर म्हटलं आहे. आता थायरॉइड म्हटलं की थायरॉइडचं रिलेशन कशाबरोबर येतं, हे थायरॉइड हार्मोनबरोबर येतं. पण थायरॉइड हार्मोन सिक्रेशन पर्पजेससाठी इनसाइड बॉडी देर इज ॲन इम्पॉर्टंट कंपोनंट, दॅट इज ॲन आयोडीन. हे महत्त्वाचं आहे. तर आयोडीन डिपॉझिशन जो आहे, तर थायरॉइड हार्मोन हे आयोडीन डिपॉझिशनसाठी रिस्पॉन्सिबल थिंग आहे. ठीक आहे, तर मग जर थायरॉइड हार्मोनचं आणि आयोडीनचं रिलेशन असेल, तर याचा अर्थ असा आहे की थायरॉइड ग्लँड्स आणि आयोडीनचं सुद्धा काय या ठिकाणी रिलेशन आहे. म्हणून वापरत असताना जो रेडिओ आयसोटोप वापरला जाणार आहे, तो रेडिओ आयसोटोपसुद्धा आयोडीन रेडिओ आयसोटोप वापरला जाईल.
म्हणून इथं I-131 इज ॲन आयोडीन रेडिओ आयसोटोप. हा जो आहे हा आयोडीन रेडिओ आयसोटोप आहे. बाकी मग सेकंड नंबर हा युरेनियम आहे आणि युरेनियम हा न्यूक्लिअर रिॲक्शनमध्ये वापरला जातो, त्यामुळे इथे काही संबंध नाही. थर्ड नंबरच्या ऑप्शनमध्ये रेडियम 224 दिलेला आहे. त्याचा उपयोग डायग्नोसिस किंवा कोणत्याही प्रकारच्या ट्रीटमेंटमध्ये केला जात नाही. फोर्थ नंबरचं ऑप्शन C14 आहे. C14 याला रेडिओ कार्बनसुद्धा म्हटलं जातं आणि रेडिओ कार्बन हा वापरला जातो कार्बन डेटिंगमध्ये. इट इज युजफुल इन द कार्बन डेटिंग. तुम्हाला माहीत असेल कार्बन डेटिंग काय आहे. म्हणजे एखाद्या रॉकचं जर एज काढायचं असेल तर त्यासाठी कार्बन डेटिंग ही मेथड वापरली जाते. मग तेव्हा या प्रकारचे रेडिओ आयसोटोप वापरला जातो. ठीक आहे. तर हे झालं अबाउट द क्वेश्चन नंबर 51. त्याच्यानंतर DPQ नंबर 6. आता DPQ नंबर 6मध्ये तुम्ही जे डाऊट्स या ठिकाणी दिलेले आहेत तर त्यामध्ये एक आहे 42 नंबरचं क्वेश्चन. ठीक आहे, सॉरी 62 नंबरचं क्वेश्चन. काय आहे क्वेश्चन? इन ड्रंक पर्सन द पार्ट ऑफ ब्रेन टू बी अफेक्टेड फर्स्ट. आता अशा पद्धतीचा प्रश्न तुम्ही जर ऐकला तर तुमच्या डोक्यात काय येतं? ड्रंक पर्सन म्हणजे पिलेला आहे. आता पिलेला आहे याचा अर्थ काय की त्याची बॉडी मेंटेन नाही. ठीक आहे, बॅलन्स किंवा पोश्चर तो मेंटेन करू शकत नाही आणि तुमचं बॅलन्स किंवा पोश्चर मेंटेनन्स ब्रेनच्या कोणत्या पार्टवरती डिपेंड असतं? तर इट इज डिपेंड ऑन द सेरेबेलम. आणि आपण या बेसिसवरती डायरेक्ट आन्सर काढतो सेरेबेलम, परंतु असं नाही आहे. तुम्ही जे अल्कोहोल अब्यूजमध्ये आपण पॉईंट जो बघितलेला आहे त्यामध्ये आपण एक गोष्ट बघितलेली आहे की अल्कोहोल विल बी इम्पॅक्ट ऑन द ब्रेन ॲज दी पर्पज फॉर दी पर्पज टू अफेक्ट ऑन दी मेमरी. तर मेमरीवरती अफेक्ट करतं. आता मेमरी इज नॉट प्रेझेंट ऑन दी सेरेबेलम, ऑल्सो दी सेंटर ऑफ मेमरी नॉट प्रेझेंट ऑन दी पॉन्स वारुलाय आणि मेडल ऑब्लॉंग. तिन्ही वरती मेमरी सेंटर प्रेझेंट नाही, तर मेमरी सेंटर प्रेझेंट आहे ऑन सेरेब्रम. ठीक आहे, मग याचा आन्सर काय येईल? फोर्थ नंबरचा आन्सर येईल, दॅट इज सेरेब्रम. त्यानंतर पुढचा क्वेश्चन दिलेला आहे 65 नंबरचा. हा 65 नंबरचा प्रश्न काय? इन अल्कोहोलिक्स लिव्हर गेट्स डॅमेज्ड ॲज इट. इन अल्कोहोलिक्स लिव्हर गेट डॅमेज्ड ॲज इट. आपण अल्कोहोलिक्सच्या बेसिसवरती एक डिसीज बघितला आहे. दॅट डिसीज इज कॉल्ड ॲज द फॅटी लिव्हर सिंड्रोम. बरोबर आहे, आठवत असेल तुम्हाला. दॅट इज ॲन फॅटी लिव्हर सिंड्रोम. ठीक आहे, हा जो फॅटी लिव्हर सिंड्रोम आहे त्याची नेक्स्ट स्टेप दॅट इज लिव्हर सिरोसिस आहे. नेक्स्ट स्टेप इज ॲन लिव्हर सिरोसिस, आठवत असेल तुम्हाला. ठीक आहे, आता नेमकं होतं काय इथं? तर इथे काय होतं? फॅट्सचं डिपॉझिशन आहे हिपॅटोसाइट्समध्ये आणि हे कधी होतं? जेव्हा अल्कोहोल जास्त प्रमाणामध्ये घेतलं जाणार आहे. आता मी तुम्हाला इथे डायरेक्ट त्या डिसीजची कंडिशन सांगितली, या बेसिसवर तुम्ही आता आन्सर फाइंड आउट करू शकता. मग काय येईल आन्सर? तुम्हीच रिमाइंड करू शकता, दॅट इज ॲक्युम्युलेट ॲक्सेस फॅट. बाकीच्या ऑप्शनची गरज नाही. त्यानंतर दीज आर ऑल डाऊट्स अबाउट द DPQ 6. त्यानंतर मग आपण असाइनमेंटकडे जाऊया. आता असाइनमेंट फर्स्ट, असाइनमेंट सेकंड आणि असाइनमेंट थर्ड या तिघांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये तुम्ही डाऊट्स विचारलेले आहेत. याच्यामध्ये असाइनमेंट फर्स्टमध्ये पहिलं डाऊट हे पहिल्याच नंबरचं क्वेश्चन आहे. मोस्ट ॲक्युरेट टेक्निक फॉर द डिटेक्शन ऑफ कॅन्सर. तसं आपण टेक्निक फॉर द डिटेक्शन ऑफ कॅन्सर बघितलेलं आहे, पण ते आपण सुपरफिशियली बघितलं होतं आणि म्हणूनच मे बी असं असू शकतं की तुम्हाला याचा प्रॉब्लेम आलेला असेल. तर याच्यामध्ये रेडिओग्राफी, CT स्कॅन, MRI हे 3 दिलेले आहेत आणि तिन्ही जे आहेत हे तिन्हीही प्रकार जे आहेत या ठिकाणी रेडिओ ॲक्टिव्हिटीचा वापर करून डायग्नोसिस केलं जातं तिन्हीमध्ये. पण याच्यामध्ये मोस्ट ॲक्युरेट रेडिओग्राफी हे तुम्हाला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन प्रोव्हाइड करेल. CT स्कॅन हे तुम्हाला काय करेल? इमेजेस प्रोव्हाइड करेल. बट त्याच्यातून तुम्ही ॲक्च्युली ॲबनॉर्मल टिश्यूज फाइंड आउट करू शकत नाही. परंतु MRI, ठीक आहे, MRI थ्रू तुम्ही ॲबनॉर्मल टिश्यूजचं ॲनालिसिस करू शकतात. म्हणून ॲक्युरेट टेक्निक जी आहे ती कोणती? MRI. त्यानंतर फोर्थ नंबरचं क्वेश्चन आहे, विच मेजर वुड नॉट बी पर्टिक्युलरली हेल्पफुल फॉर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ अल्कोहोल अँड ड्रग्ज अब्यूज अमंग ॲडल्सन्स.
पहा खाली मेजर्स दिलेले आहेत. विच मेजर वुड नॉट बी पर्टिक्युलरली युजफुल. खाली 4 मेजर्स दिलेले आहेत. यापैकी कोणतं असं आहे की जे पर्टिक्युलरली युजफुल नाही. कशासाठी? अल्कोहोल आणि ड्रग अब्यूज कंट्रोल किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी. आता आपण ते सगळे पॉईंट याच्या आधी बघितलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये लुकिंग फॉर डेंजर साईन बरोबर आहे. सुरुवातीलाच डेंजर साईन म्हणजे त्याच्या आधी होणे, रिझल्ट कमी होणे, वर्क कमी करणे, स्लीपलेसनेस जास्त असेल किंवा त्याच्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती जास्त प्रमाणामध्ये होणे, हे आपण बघितलेले आहेत डेंजर साईनमध्ये. म्हणजे याचा अर्थ पहिलं त्याच्यासाठी युजफुल आहे. अवॉइड अनड्यू पिअर प्रेशर, हेही आहे. आपण पिअर प्रेशरवरती डिस्कशन केलं होतं. थर्ड, सिकिंग बेनिफिट्स परस्यूज ऑफ ड्रग अँड अल्कोहोल यूज. आता तुम्ही बेनिफिट्स कसं सांगू शकता? बरोबर आहे ना. याचा अर्थ हा पॉईंट सरळ सरळ काय होतो, आपण याच्यातून निग्लेक्ट करणार आहोत. म्हणजे थर्ड नंबरचं त्याचं आन्सर आहे. आणि पुढे एज्युकेशन अँड काउन्सिलिंग ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे की त्याच्यासाठी गरजेचं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 7. आता हा जो क्वेश्चन नंबर 7 आहे, द यूज ऑफ वॅक्सिन्स अँड इम्युनायझेशन. द यूज ऑफ वॅक्सिन्स अँड इम्युनायझेशन प्रोग्राम्स हॅव एनेबल्ड अस टू कम्प्लिटली इरॅडिकेटेड ए डिसीज लाईक. मग वॅक्सिनेशनचं उपयोग किंवा वॅक्सिनेशनचं इम्युनायझेशनचा फायदा आपल्याला कोणत्या डिसीजमध्ये झाले की ज्याच्या सहाय्याने आपण तो डिसीज पूर्णपणे बरा करू शकतो आहे किंवा परत कधीही तो डिसीज होणार नाही, या पद्धतीने आपण काम करू शकतो. तर यामध्ये डिप्थेरिया अगेन अँड अगेन होणार आहे. म्हणजे तुम्ही जर समजा वॅक्सिनेशन जर दिलं किंवा इम्युनायझेशन जर दिलं तर पॉसिबिलिटी आहे डिप्थेरिया परत होऊ शकतो, पण पोलिओ अँड स्मॉलपॉक्स हे परत होणार नाही. ठीक आहे. म्हणून द यूज ऑफ वॅक्सिन अँड इम्युनायझेशन प्रोग्राम हॅव एनेबल्ड अस टू कम्प्लिटली इरॅडिकेट ए डिसीज. मग हे आहे फर्स्ट आणि सेकंड. हेन्स आन्सर इज बोथ फर्स्ट अँड सेकंड. पुढे जाऊया आपण. दॅट इज क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 काय आहे? ए ड्रग आफ्टर ॲडमिनिस्ट्रेशन कॉजेस डिप्रेशन अँड स्लोज डाऊन बॉडी फंक्शन्स. ड्रग आफ्टर ॲडमिनिस्ट्रेशन कॉजेस डिप्रेशन अँड स्लोज डाऊन बॉडी फंक्शन. आता डिप्रेशन असेल तर इट विल बी रिलेटेड टू युअर ब्रेन. ठीक आहे. थर्ड नंबर तर लगेच गेला. ठीक आहे. पुढे अँड स्लोज डाऊन बॉडी फंक्शन. आता बॉडी फंक्शन जर येत असेल तर इथं ग्लँड्युलर ॲक्टिव्हिटी येते. ठीक आहे. पुढे आहे द रिसेप्टर फॉर दिस ड्रग्स आर प्रेझेंट इन. मग ह्या ड्रग्ससाठी जे स्पेसिफिक रिसेप्टर आहेत ते तुमच्या नर्वस सिस्टममध्ये कोणत्या ठिकाणी प्रेझेंट आहे? ऑप्शनमध्ये फर्स्ट, सेकंड आणि फोर्थ हे नर्वस सिस्टमचे पार्ट आहेत आणि थर्ड जो आहे तर तो नर्वस सिस्टमचा पार्ट नाही. म्हणून आपण थर्ड काय करणार? निग्लेक्ट करणार. आणि आता यांचे सेंटर्स तुम्हाला माहीत आहे. ओपिओइड किंवा ओपियम याचं रिसेप्टर कुठे आहे? याचं रिसेप्टरचं नाव काय आहे? ओपिओइड रिसेप्टर. बरोबर. मॉर्फाईन रिसेप्टर, हे रिसेप्टर आपण यांना रिसेप्टर का म्हणतो? कारण यांचा एक स्पेसिफिक एरिया तुमच्या नर्वस सिस्टीमवरती किंवा ब्रेनमध्ये प्रेझेंट असतो आणि तो जो एरिया आहे तो हे ड्रग घेतल्यानंतर तो स्टिम्युलेट होतो आणि स्टिम्युलेट झाल्या कारणाने त्याचे रिस्पॉन्सेस बॉडीमध्ये दिसायला लागतात. मग याच्यासाठी स्पेसिफिकली जे रिसेप्टर आहेत दॅट आर प्रेझेंट ऑन CNS अँड GIT. ध्यानात राहील CNS अँड GIT. सेम प्रश्न पुढे पण एका ठिकाणी विचारलेला आहे. तुम्ही आत्ताच काय करायचं आहे समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 14 आहे. द टर्म हेल्थ. सोपा प्रश्न आहे. द टर्म हेल्थ इज डिफाईन्ड इन मेनी वेज. द मोस्ट ॲक्युरेट डेफिनेशन ऑफ द हेल्थ वुड बी. आपण पाहूया. तुम्ही इथे त्याचं ऑप्शन फाइंड आउट करू शकतात की नाही, कारण तुम्हाला माहिती आहे हेल्थच्या मी जवळपास 3 ते 4 डेफिनेशन्स तुम्हाला सांगितलेले आहेत. मग ह्या 4पैकी एक डेफिनेशन तुम्हाला इथे काय करायचे? सिलेक्ट करायचे आहे. ठीक आहे. तुम्ही रिमाइंड करा. प्रत्येक ऑप्शन इथे रीड करा. मी तुम्हाला इथे वेळ देतो आहे. प्रत्येक ऑप्शन रीड करा. ठीक आहे. मी रीड करतो. हेल्थ इज द रिफ्लेक्शन ऑफ ए स्माइलिंग फेस. हेल्थ इज द स्टेट ऑफ बॉडी अँड माइंड इन ए बॅलेन्स्ड कंडिशन. हेल्थ इज द सिम्बॉल ऑफ इकॉनॉमिक प्रॉपर्टी. आणि मला असं वाटतं इकॉनॉमिक प्रॉस्परिटी, मला असं वाटतं हे तीनही पॉसिबल नाही.
हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल मेंटल अँड सोशल वेलबिईंग. आपण ही ॲक्च्युअल डेफिनेशन बघितलेलं आहे, म्हणून आन्सर काय येईल 4. तसं हा प्रॉब्लेम यायला नको होता, पण ठीक आहे, चला तुम्ही पाठवला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 18. इन द adolescent, मेल और फिमेल सिव्हिअर फेशियल अँड बॉडी ॲक्न, हे ACNE ॲक्न यावरती आपण डिस्कशन केलं आहे. इन द adolescent, मेल और फिमेल सिव्हिअर फेशियल अँड बॉडी ॲक्न अँड premature closure of the growth centers of the long bone may result in. मग याच्यामुळं काय होऊ शकतो? आता इथं घेत असताना त्यांनी लॉंग बोन म्हटलं आहे. क्वेश्चन तुम्ही चांगल्या पद्धतीने पहा. त्यांनी जे काही क्वेश्चनमध्ये दिले त्यामध्ये काय केले, लॉंग बोन हा वर्ड त्यांनी वापरलेला आहे. आता लॉंग बोनशी रिलेटेड पहा. पहिलं ऑप्शन काय, इन्क्रीज्ड अग्रेसिव्हनेस, बोनचा आणि त्याचं काय संबंध येतं. सेकंड, किडनी अँड लिव्हर डिस्फंक्शन, परत बोनचा आणि त्याचं काही संबंध येत नाही. थर्ड, मूड स्विंग, परतही काही संबंध येत नाही, कारण हे सगळेही यापैकी फर्स्ट आणि थर्ड जो आहे तो ब्रेनशी रिलेटेड आहे आणि सेकंड स्पेसिफिक ऑर्गनशी रिलेटेड आहे. मग राहिलं शेवटचं ऑप्शन, स्टंटेड ग्रोथ. स्टंटेड ग्रोथ, बॉडी जी आहे ती स्टंट असते. स्टंट म्हणजे तुमचं एंडोस्केलेटन जो आहे तो काय आहे, छोटा आहे, म्हणून त्यानुसार ग्रोथ काय झाली, स्टंट झालेली आहे. म्हणून इथं रिलेशन त्या ठिकाणी येतं. ठीक आहे ना, म्हणून आन्सर काय येईल, 4th नंबरचा या सेकंड ठिकाणी आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 19. विच इज कॉमन बिटवीन एड्स अँड हेपॅटायटिस बी. तुम्हाला माहीत आहे बोथ डिसीजेस आर दी व्हायरल डिसीजेस, दोन्हीही व्हायरल डिसीजेस आहेत. मग कॉमन बिटवीन एड्स अँड हेपॅटायटिस, फर्स्ट दिले बोथ आर व्हायरल, झालं, हा एक कॉमन झाला. सेकंड दिले बोथ आर ट्रान्समिटेड बाय इन्फेक्टेड नीडल्स अँड सिरिंजेस. काय वाटतं तुम्हाला, बोथ आर ट्रान्समिटेड बाय इन्फेक्टेड नीडल्स अँड सिरिंजेस, बरोबर आहे, दोन्ही पण तसंच ट्रान्सफर होतं. थर्ड, बोथ आर इन्फेक्शियस, बरोबर आहे. फोर्थ, बोथ आर क्रोनिक, हळूहळू वाढणार आहे, बरोबर आहे. अँड लास्ट वन इज बोथ आर अल्टिमेटली फेटल. एंडला त्यांच्या दोन्हीमुळे एंड जो आहे तो मृत्यूनच होतो, बरोबर आहे. ठीक आहे ना, म्हणजे सरळ आपण त्याचा आन्सर फाइंड आउट करू शकतो. म्हणजे आन्सर काय येईल त्याचं, 3rd नंबरचा आन्सर येईल. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ ऑल स्टेटमेंट आर करेक्ट. ओके. Next question is question number 21. See, select the correct combination of statements regarding of acquired immunity. Select the correct combination of statements regarding of acquired immunity. इथं त्यांनी काय विचारलेलं आहे, इथं रिगार्डिंग ॲक्वायर्ड इम्युनिटी, म्हणजे विचारताना त्यांनी काय केलं, ॲक्वायर्ड इम्युनिटी या ठिकाणी विचारलेलं आहे. आता विद्यार्थ्यांना तुम्ही पहा, या ठिकाणी ऑप्शन काय काय दिलेत, तुम्हाला करेक्ट कॉम्बिनेशन पाहिजे. मग ऑप्शन फर्स्ट, PMNL अँड नॅचरल किलर सेल्स आर इन्वॉल्व्ड इन ॲक्वायर्ड इम्युनिटी. PMNL अँड नॅचरल किलर सेल्स आर इन्वॉल्व्ड इन ॲक्वायर्ड इम्युनिटी, बरोबर आहे का. हां, नाही, कारण नॅचरल किलर सेल्स जे आहेत हे तुमच्या इन्नेट इम्युनिटीमध्ये इन्वॉल्व आहे, बरोबर. सेकंड आहे ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह इम्युनिटी आर टाईप ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी. ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह इम्युनिटी आर टाईप्स ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी, बरोबर आहे. दोन्हीही या ठिकाणी काय आहे, बोथ स्टेटमेंट आर करेक्ट. ठीक आहे. आता इथं हा करेक्ट नाही आहे, पण इथं दोघांचं कॉम्बिनेशन काय आहे, करेक्ट आहे. थर्ड स्टेटमेंट काय आहे, CMI सेल मेडिएटेड इम्युनिटी इज रिस्पॉन्सिबल फॉर ॲक्वायर्ड इम्युनिटी, बरोबर आहे, कारण आपण ॲक्वायर्ड इम्युनिटीच्या टाईपमध्येच त्याला काय केले बघितलेलं आहे. आणि फोर्थ स्टेटमेंट आहे इट प्रोड्युसेस ए प्रायमरी रिस्पॉन्स ऑफ लो इंटेन्सिटी. क्लिअर झालं डायरेक्ट, कारण सेल मेडिएटेड इम्युनिटी काय करतो, प्रायमरी रिस्पॉन्स काय करतो, जनरेट करतो. त्यातल्या त्यात प्रायमरी रिस्पॉन्स हा लो इंटेन्सिटीचा असतो, परंतु सेकंडरी रिस्पॉन्स हा काय असतो, स्ट्रॉंग असतो. मग शेवटी आन्सर काय येईल, याचं आन्सर सेकंड. ठीक आहे. त्यानंतर
पुढे क्वेश्चन नंबर 23. आता हे असर्शन रिझन टाईप ऑफ क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे मे बी तुम्हाला याचं प्रॉब्लेम निर्माण झालेलं असेल. याचं पहिलं स्टेटमेंट आहे मॉर्फाईन इज सिडेटिव्ह अँड पेन किलर. सरळ सरळ स्टेटमेंट काय आहे, हा बरोबर आहे. ठीक आहे ना. स्टेटमेंट बी दिले, बार्बिट्रेट कॉज मेंटल रिटार्डेशन, आणि बार्बिट्रेटचं काम मेंटल रिटार्डेशन नाही. म्हणजे हा काही तुमच्या नर्वस सिस्टीमवरती अटॅक करत नाही. म्हणजे सेकंड स्टेटमेंट सरळ सरळ काय झाला, चुकला. असं झालं असेल तर आन्सर काय येईल, आन्सर थर्ड येईल. ठीक आहे, इथे साईन थोडंसं चुकलं आहे. आन्सर हा थर्ड नंबरचा आहे. स्टेटमेंट ए इज करेक्ट अँड स्टेटमेंट बी इज रॉंग. ठीक आहे. त्यानंतर पुढे क्वेश्चन नंबर 30. या ठिकाणी तुम्ही मला तुमच्या डाऊटमध्ये दिलेला आहे, फीवर इन मलेरिया. फीवर इन मलेरिया इज ड्यू टू, कशामुळे. मला असं वाटतं की तुम्हाला आठवत पण असेल, जेव्हा ब्लड सेल्स जे आहेत त्याच्यामध्ये काय होतं, मलेरियल पॅरासाईट एंटर होतं, बरोबर. आता मलेरियल पॅरासाईट एंटर झाल्यानंतर ते काय करतात, नंतर मल्टिप्लिकेशन करतात. म्हणजे त्यांचं असेक्शुअल रिप्रोडक्शन शो करून मल्टिप्लिकेशन करतात, आणि मल्टिप्लाय होऊन ते बाहेर पडतात. बाहेर पडत असताना ते काय करतात, त्या सेलला किंवा त्या आरबीसीजला बस्ट करतात. ठीक आहे, ब्रेक करतात, आणि ब्रेक होऊन रिलीज होतात. जेव्हा ते ब्रेक करतात त्याच वेळेस काय होतं, फिवरचा अटॅक बॉडीमध्ये निर्माण होतो. मला वाटतं याबद्दल मी तुम्हाला टीचिंग करत असताना पण डिस्कस केलेलं होतं तुमच्याबरोबर. मग आता अशी कंडिशन कुठे आहे पहा, पहिल्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे एंट्री ऑफ क्रिप्टोमेरोझॉइड्स. असा काही प्रकारच नव्हता त्याच्या लाईफ सायकलमध्ये गेला. त्याच्यानंतर एंट्री ऑफ स्पोरोझॉइड्स इन दी ब्लड कॅपिलरीज. खरं तर स्पोरोझॉइड्स कुठे एंटर होतात, ठीक आहे आपण मान्य करतो ब्लडमध्ये, परंतु हे तिथून कुठे जातात, स्पोरोझॉइड्स हे इन्फेक्शियस स्टेज आहेत जे सुरुवातीच्याच बाईटने एंटर होतं, पण हे कुठे जातात, लिव्हरमध्ये जातात, आणि लिव्हरचं फ्युअरबरोबर संबंध या ठिकाणी येत नाही. थर्ड, एंट्री ऑफ मेरोझॉइड्स फ्रॉम रेड ब्लड कार्पस्कल्स. एंट्री ऑफ मेरोझॉइड्स फ्रॉम म्हटलं आहे त्यांनी, म्हणजे गेलं. बट इथं फोर्थ नंबरला त्यांनी दिलेलं आहे रिलीज ऑफ मेरोझॉइड्स फ्रॉम RBCs. याचा अर्थ काय झाला, रेड ब्लडमधून ते रिलीज झालेत, म्हणजे त्यांनी काय केलं, RBCsला बस्ट केलं, आणि ज्याच्यामुळे काय झालं, या प्रकारचं म्हणजे फिवर अटॅक त्या ठिकाणी निर्माण झाला आहे. म्हणून आता याचा आन्सर काय येईल, फोर्थ नंबरचा. क्वेश्चन नंबर 31 हा एक प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे, ए पर्सन प्रिपेरिंग फूड लाईक मॅरी मेलन. आणि मला असं वाटतं की मॅरी मेलनवरती मी डिस्कशन केलं आहे. मॅरी मेलन पर्सन किंवा एक अशी लेडी होती जी घराघरात काम करायची, बरोबर आहे. ती एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी गेली. तिला काय झालं होतं, तो एक डिसीज झाला होता, आणि तिनं काय केलं तर ते डिसीज जो आहे तो स्प्रेड करत गेला, एका घरातून दुसऱ्या घरामध्ये, दुसऱ्या घरातून तिसऱ्या घरामध्ये. कारण किचनची कामं करणं हे तिचं काम होतं. म्हणजे तिला ऑलरेडी डिसीज झालेलं होतं, ती काय करत गेली, स्प्रेड करत गेली. म्हणून याला मॅरी डिसीजसुद्धा म्हटलं जातं, किंवा मॅरी फिवरसुद्धा म्हटलं जातं. आणि आठवलं आहे तुम्हाला, इट इज रिलेटेड टू सरळ काय आहे, टायफॉईड. ठीक आहे. त्यानंतर जो पुढचा क्वेश्चन तुम्ही दिलेला आहे मला प्रॉब्लेममध्ये, क्वेश्चन नंबर 40. हा सुद्धा असर्शन रिझन टाईप क्वेश्चन असल्या कारणाने प्रॉब्लेम आला असेल. मॅलिग्नंट ट्यूमर मे एक्झिबिट मेटास्टॅसिस. बरोबर आहे, माहिती आहे ना तुम्हाला, मॅलिग्नंट आहे, आणि मॅलिग्नंट काय होतं, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी काय होतो, स्प्रेड होतो, म्हणजेच मेटास्टॅसिस शो करतो. ठीक आहे, स्टेटमेंट बरोबर. सेकंड, पेशंट हू हॅव अंडरगोन सर्जरी. पेशंट हू हॅव अंडरगोन सर्जरी. आता सर्जरी कशाची आहे, मॅलिग्नंट ट्यूमर म्हटले म्हणजे याचा अर्थ कॅन्सरचे आहे. आर गिवन कॅनाबिनॉइड टू रिलीव्ह पेन. ठीक आहे, आपण समजू शकतो कॅनाबिनॉइड पेन किलर म्हणून काम करतो. ठीक आहे ना, म्हणजे मॉर्फाईन वेगळा आहे, हा वेगळा आहे, हा पेन किलर म्हणून काम करतो. पण मला एक सांगा, कॅनाबिनॉइड आपण पेन रिलीव्ह करण्यासाठी नाही, सॉरी मी या ठिकाणी चुकत आहे. कॅनाबिनॉइड्स हॅलोसिनोजेनिक प्रॉपर्टी शो करतो किंवा डिप्रेशन प्रॉपर्टी शो करतो, नॉट दी पेन किलर प्रॉपर्टी. बरोबर आहे. त्याच्यामुळे सर्जरी केल्यानंतर कॅनाबिनॉइड त्याला दिलं जाणार नाही. म्हणजे हा स्टेटमेंट काय झाला, चुकला. हा स्टेटमेंट बरोबर आणि हा स्टेटमेंट चुकला आहे. म्हणजे स्टेटमेंट ए इज करेक्ट अँड स्टेटमेंट बी इज रॉंग. आन्सर इज
दॅट इज थर्ड. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 46 जो तुम्ही मला या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे. आता ही जी फिगर आहे ना, या फिगरमध्ये तुम्हाला क्लिअरली दिसत नसेल मे बी, परंतु याच्या आधी एक DPQ आहे. मी तुम्हाला डायरेक्ट त्या DPQ कडे घेऊन जातो म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल, कारण त्या DPQ मध्ये ती फिगर आहे आणि तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या शीटमध्ये सुद्धा ती फिगर अवेलेबल आहे. हे पहा, ही फिगर आहे. आता ही फिगर तुम्ही चांगल्या पद्धतीने पहा. ठीक आहे. क्वेश्चन काय दिलेला आहे इथे पण, डायग्राम शोइंग रिंग वर्म अफेक्टेड एरिया ऑफ स्किन विच गिवन पॅथोजन इज नॉट रिलेटेड विथ द डिसीज. खाली पॅथोजन दिलेलं आहे ते या डिसीजपैकी नाही. इथे तुम्हाला पहा, इथे तुम्हाला अफेक्टेड एरिया दिसतो, रिंगवर्म अफेक्टेड एरिया हा पूर्ण मी तुम्हाला तिथं मेन्शन केलं, दाखवलं आहे. तो रिंगवर्म अफेक्टेड एरिया आहे. आता रिंगवर्म कशामुळे होतो? बिकॉज ऑफ फंगाय, बरोबर. आणि त्या ठिकाणी 46 नंबरचा जो क्वेश्चन दिलेला होता तिथे तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत, व्हायरल डिसीज, बॅक्टेरियल डिसीज, फंगल डिसीज आणि प्रोटोझोन डिसीज. इथे तुम्ही पहा, मायक्रोस्पोरम, ट्रायकोफायटॉन, इपिडर्मोफायटॉन आणि वॉचेरिया. मला वाटतं इथे पण आन्सर तुम्ही फाइंड आउट करू शकत असाल. रिंगवर्म कोणामुळे होतो? या तिघांमुळे. ह्यामुळे होत नाही, म्हणजे इट इज नॉट रिलेटेड टू दी रिंगवर्म, बरोबर. आणि तिकडे तुम्हाला आन्सर फाइंड आउट करायचा आहे, तर मग तिथे कोणता आन्सर तुम्हाला फाइंड आउट करावा लागेल? तिकडे जो आन्सर तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे तो 3rd नंबरचा, दॅट इज फंगल डिसीज. ठीक आहे. तर इट इज अबाउट क्वेश्चन नंबर 46. याचा आन्सर काय येईल मग आता? 46चा फंगल डिसीज. हे या ठिकाणी या पद्धतीने आहे, ते तिथे दिसत नाही आहे. ठीक आहे, चला त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 52. क्वेश्चन नंबर 52 काय म्हणत आहे? विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट विथ रिस्पेक्ट टू एड्स. खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट एड्स बाबत करेक्ट आहे? विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट विथ रिस्पेक्ट टू एड्स. खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट एड्स बाबत करेक्ट आहे? पहा, पहिलं स्टेटमेंट, ड्रग अडिक्ट आर लिस्ट ससेप्टेबल टू HIV इन्फेक्शन. असं नाही आहे, उलट ड्रग अडिक्ट जास्त ससेप्टेबल आहे. ठीक आहे, गेला रॉंग. एड्स पेशंट आर बीइंग फुल्ली क्युअर्ड पर्सेंट विथ प्रॉपर केअर अँड न्यूट्रिशन. एड्स पेशंट आर बीइंग फुल्ली क्युअर्ड पर्सेंट विथ प्रॉपर केअर अँड न्यूट्रिशन. जर तुम्ही प्रॉपर केअर किंवा न्यूट्रिशन जर दिलं तर तो फुल्ली केअर होऊ शकतो. मला असं वाटतं आहे की प्रश्न जो आहे ना हा इथे, विच वन ऑफ दी फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट विथ रिस्पेक्ट टू एड्स असं विचारलं आहे. आणि इथं करेक्ट स्टेटमेंट तुम्हाला फाइंड आउट जर करायचं असेल तर पॉसिबल नाही आहे. तर हा क्वेश्चन काही प्रमाणात चुकलेला आहे इथे, आय थिंक सो. आपण पुढे ऑप्शन पाहूया 3rd नंबरचं. द पॉझिटिव्ह HIV रिट्रोव्हायरस एंटर हेल्पर टी लिम्फोसाइट धस रिड्युसिंग देअर नंबर. ठीक आहे ना, म्हणजे इथं जर बघितलं ना आपण तर हा एक पहिल्या नंबरचं स्टेटमेंट हा करेक्ट आहे, बरोबर ना. ड्रग अडिक्ट आर लिस्ट ससेप्टेबल टू HIV इन्फेक्शन. सॉरी, इट इज इनकरेक्ट स्टेटमेंट. एड्स पेशंट आर बीइंग फुल्ली क्युअर्ड पर्सेंट विथ प्रॉपर केअर, बरोबर आहे, त्यांनी करेक्ट स्टेटमेंट विचारलं. हा सुद्धा काय आहे? इनकरेक्ट स्टेटमेंट. 3rd पहा, द पॉझिटिव्ह HIV रिट्रोव्हायरस एंटर्स हेल्पर टी लिम्फोसाइट धस रिड्युसिंग देअर नंबर. बरोबर आहे ना, म्हणजे हा स्टेटमेंट करेक्ट आहे. हा स्टेटमेंट काय? करेक्ट. आणि हे पहिले 2 स्टेटमेंट कसे होते? इनकरेक्ट स्टेटमेंट होते. आणि लास्ट वन इज HIV कॅन बी ट्रान्समिटेड थ्रू इटिंग फूड टुगेदर विथ अन इन्फेक्टेड पर्सन. सरळ सरळ काय आहे? हा रॉंग स्टेटमेंट आहे. म्हणजे आन्सर काय येईल आता? 3rd, जो त्याच्याशी काय आहे? करेक्ट आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 55.
क्वेश्चन नंबर 55 असा आहे, विच ऑफ द फॉलोइंग टेक्निक्स इज सेफेस्ट फॉर डिटेक्शन ऑफ कॅन्सर. खालीलपैकी कोणती टेक्निक कॅन्सर डिटेक्शनसाठी सेफ आहे, सेफेस्ट म्हटले. आणि मला असं वाटतं की मागे एक आपण काय केलं होतं, प्रश्न बघितलेला होता. तो प्रश्न तिथं तुम्हाला सिटी स्कॅन, त्याच्यानंतर रेडिओग्राफी, MRI हे ऑप्शन दिलेले होते. तिथं आपण MRI काय केलं होतं, सिलेक्ट केलं होतं. आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे, तेच सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे चला आता नेक्स्ट प्रॉब्लेम और नेक्स्ट डाऊट. 57 नंबरचा क्वेश्चन आहे पहा. हेरॉईन इज ऑप्टेन्ड फ्रॉम. मला असं वाटतं याच्यावरती डिस्कशनही करायचं नाही आणि मी तुम्हाला याचा आन्सरही सांगणार नाही. याचं कारण असं आहे की एकदम सिम्पल आणि सोपा प्रश्न आहे. 59 नंबरचा प्रश्न आहे, LSD, मॉर्फाईन, भंग. LSD लिसर्जिक जे ॲसिड आहे, ठीक आहे ना, त्या बेसिस बोलते LSD, मॉर्फाईन अँड भांग आर रिस्पेक्टिवली ऑप्टेन्ड फ्रॉम. प्रत्येकी कोणापासून हे काय केलं जातं, ऑप्टेन केलं जातं. तुम्हाला माहिती आहे LSD कोणापासून केलं जातं, क्लॅव्हिसेप्स. मॉर्फाईन ऑलरेडी यू नो दॅट इज पॅपॅवर. हा जो वरतीला हेरोईन आहे ना, तो मॉर्फाईनचा एक प्रकार आहे, माहिती आहे तुम्हाला. त्यानंतर शेवटी आहे, आता हे दोनसाठी पहिलं ऑप्शन सरळ बरोबर आहे. मग भांग, भांग हा हॅलोसिनोजन आहे, कॅनाबिनॉइड, ठीक आहे ना. तर मग आन्सर काय येईल, फर्स्ट नंबरचं या ठिकाणी आन्सर येणार आहे. कॅनाबिस सटायवा, त्यामधून काय केलं जातं, त्याला एक्स्ट्रॅक्ट केलं जातं भांगला. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 60 आहे, ओपियम इज ऑप्टेन फ्रॉम पार्ट ऑफ पॅपॅवर सॉम्निफेरम. हे पण क्लिअर आहे, याला पण काय डिस्कशन करण्याची गरज नाही, सरळ ध्यानात ठेवा, अनराईप फ्रूट, ठीक आहे. त्यानंतर 62 नंबरचा प्रश्न आहे पहा. थोडंसं डेप्थ स्टडी करण्याची गरज आहे, व्हिडिओ चांगल्या पद्धतीने पाहून घ्या. त्यानंतर त्याची जी थिअरी आहे ती चांगल्या पद्धतीने वाचा, तुम्हाला या पद्धतीचे प्रॉब्लेम्स किंवा डाऊट्स निर्माण होणार नाही. पुढे चला, कोकेन इंटरफेअर्स विथ ट्रान्सपोर्टेशन ऑफ न्यूरो ट्रान्समीटर. 62 नंबरचा प्रश्न आहे हा. कोकेन इंटरफेअर विथ ट्रान्सपोर्टेशन ऑफ न्यूरो ट्रान्समीटर. आणि कोकेनशी रिलेटेड जो न्यूरो ट्रान्समीटर येतो तो सरळ कोणता आहे, दॅट इज अँड डोपामाइन. ध्यानात ठेवा, इट इज रिलेटेड टू दी डोपामाइन. एक आणखीन क्वेश्चन पुढे येणार आहे, त्यावेळेस आणखीन मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने डिस्कस करून देईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 65 आहे, इन विच ऑफ दी फॉलोइंग ऑप्शन दी टू एक्झाम्पल्स आर करेक्टली मॅच्ड विथ देअर पर्टिक्युलर टाईप ऑफ इम्युनिटी. खालीलपैकी इन विच ऑफ दी फॉलोइंग ऑप्शन्स दी टू एक्झाम्पल्स आर करेक्टली मॅच्ड विथ देअर पर्टिक्युलर टाईप ऑफ इम्युनिटी. ठीक आहे, तुम्हाला काय करायचे आहे, दोन ऑप्शन मॅच करायचे आहेत पर्टिक्युलर टाईप ऑफ इम्युनिटीशी. मग इथं हा टेबल तुमच्यासमोर आहे. या टेबलमध्ये पहिला ऑप्शन काय आहे, पॉलीमॉर्फो न्यूक्लियर ल्युकोसाइट अँड मोनोसाइट. याला आपण PMLM म्हणतो, बरोबर ना, पॉलीमॉर्फो न्यूक्लियर ल्युकोसाइट्स अँड मोनोसाइट. सॉरी, याला आपण PMNL म्हणतो. मग पॉलीमॉर्फो न्यूक्लियर ल्युकोसाइट्स आणि मोनोसाइट काय आहेत, कशाशी रिलेटेड आहे, हा सेल्युलार बॅरियर आहेत, कारण इन्नेट इम्युनिटीशी रिलेटेड आहे. पण तुम्ही सेकंड नंबरकडे या, हे जे आहेत ना, हे अँटीजेनिक प्रॉपर्टी शो करतात. सेकंड नंबर, अँटी टिटॅनस अँड अँटी स्नेक बाईट इंजेक्शन. अँटी टिटॅनस अँड अँटी स्नेक बाईट इंजेक्शन आपण काय करतो, त्याच्या वर्सेसमध्ये अँटी व्हेनॉम घेतो, अँड विच इज नॉट ए एक्झाम्पल ऑफ ॲक्टिव्ह इम्युनिटी. ठीक आहे, कारण तुम्ही काय करता, बाहेरून हे इंजेक्शन घेताय, इट इज अँड पॅसिव्ह. तुम्ही काय करताय, हे अँटीबॉडीज बाहेरून घेतायत ना, रेडीमेड नाही आहे. हे काय करतात, तुम्ही बाहेरून घेतायत. ठीक आहे, मग इथं आन्सर काय येईल, हा ॲक्टिव्ह इम्युनिटी याला नाही, तर यासाठी काही पॅसिव्ह येईल. सलायवा इन माउथ अँड टियर इन आय. सलायवा इन माउथ अँड टियर इन आय काय आहे, फिजिओलॉजिकल बॅरियर. गेला हा थर्ड. फोर्थ, म्युकस कोटिंग ऑफ इपिथेलियम. म्युकस कोटिंग ऑफ इपिथेलियम
लाइनिंग द युरिनोजेनायटल ट्रॅक्ट. म्युकस आहे. कोटिंग ऑफ इपिथिलियम लाइनिंग द युरिनोजेनायटल ट्रॅक्ट. इट इज अन फिजिकल बॅरियर. म्हणजे हे असं पाहिजे होतं. हा पण चुकला. हे 3 ऑप्शन चुकले म्हणजे आन्सर काय असेल? फर्स्ट नंबरचं आन्सर असेल. नाव क्वेश्चन नंबर 67. आता 67 क्वेश्चन नंबरमध्ये काय विचारलं आहे त्यांनी? अमंग दी फॉलोविंग हाऊ मेनी डिसीज आर नॉट कॉज्ड बाय बॅक्टेरियल पॅथोजन. खाली तुम्हाला लिस्ट दिलेली आहे. त्या लिस्टपैकी तुम्हाला हे फाइंड आउट करायचे किती असे आहेत की जे बॅक्टेरियल पॅथोजननं होत नाही. टायफॉइड बॅक्टेरिया, निमोनिया बॅक्टेरिया, ठीक आहे ना. म्हणजे बॅक्टेरियल पॅथोजन न होणारे तुम्हाला फाइंड आउट करायचे. टायफॉइड होतो, निमोनिया होतो, कॉमन कोल्ड व्हायरस जरी असेल तरी बॅक्टेरियासुद्धा त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. मलेरिया इट इज ए प्रोटोझोन डिसऑर्डर. प्लेग काय आहे? प्लेग बॅक्टेरियल डिसऑर्डर. त्याच्यानंतर प्लेग इज ॲन व्हायरल डिसऑर्डर. त्यानंतर एड्स व्हायरल डिसऑर्डर, डिसेंट्री प्रोटोझोन डिसऑर्डर, रिंगवर्म फंगल डिसऑर्डर, फिलारियासिस फिलारियल नेमॅटोड, डिप्थेरिया इट इज ए बॅक्टेरियल डिसऑर्डर. ठीक आहे ना. मग आता याच्यामध्ये पहा किती आहेत असे टोटल जे बॅक्टेरिया व्यतिरिक्त ऑदर डिसऑर्डर शो करतात. मलेरिया, प्लेग, एड्स, डिसेंट्री, रिंगवर्म, फिलारियासिस. काहीतरी चुकतंय. प्लेगसुद्धा बॅक्टेरियल डिसऑर्डर आहे. मलेरिया, एड्स, डिसेंट्री, रिंगवर्म आणि फिलारियासिस. आन्सर इज 5th. ठीक आहे. पुढे जाऊ आपण आता क्वेश्चन नंबर 69 कडे. सोपा क्वेश्चन होता कारण तुम्ही बॉडीचं स्ट्रक्चर स्टडी केलेलं आहे. ठीक आहे. तसं सिलेक्ट करायला काही प्रमाणात प्रॉब्लेम होऊ शकतो. याचं कारण असं आहे की 4ही ऑप्शन सिमिलर आहेत. नाही हां, इथे काय आहे? ABC बदलत चालले 4ही ऑप्शनमध्ये. तुम्हाला हे माहीत आहे हा बी जो दाखवलेला आहे इट इज अन थायमस. बरोबर ना. इट इज अ थायमस. आता सर्क्युलेशनमध्ये आपण बघितलं होतं लिम्फॅटिक नोड कुठे कुठे असतो. मग मोस्टली तुमच्या नेकच्या खालच्या रिजनवरती प्रेझेंट आहे. मग ए हा काय असेल? लिम्फॅटिक नोड. आणि सी जो आहे तो काय आहे? लिम्फॅटिक व्हेसल्स, LV. आन्सर काय येईल? फर्स्ट. इथं काय एक्सप्लेनेशन नाही आहे. इथे फक्त तुम्हाला पोझिशन फाइंड आउट करायची आहे. सिमिलर फिगर तुम्हाला NCERTमध्ये किंवा तुमच्या शीटमध्ये मी ऑलरेडी दिलेली आहे. त्याच्यानंतर आता इथे असाइनमेंट 1चे सगळे डाऊट क्लिअर झालेत. आता असाइनमेंट 2 घेऊया आपण. असाइनमेंट 2मध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत त्यामध्ये फर्स्ट दॅट इज 10 नंबरचं क्वेश्चन आहे. MALT म्युकोसा असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू माहिती आहे ना. लॉंग फॉर्म माहीत नसेल तर लिहून घ्या. म्युकोसा असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू constitute about -% ऑफ लिम्फॉइड टिश्यू इन दी ह्युमन बॉडी. मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो कुठे कुठे असतं. गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट, नसोफॅरिंग्स, थायरॉइड, ब्रेस्ट, लंग, स्किन. त्यानंतर आईज. कितीतरी ऑर्गन्स आहेत म्हणजे खूप जास्त प्रमाणात प्रेझेंट असतात. ॲक्च्युअल त्याचं पर्सेंटेज ध्यानात ठेवा. 50% ऑफ दी लिम्फॉइड टिश्यू इन ह्युमन बॉडी. 50% लिम्फॉइड टिश्यू जे आहेत ते माल्ट कन्सिस्ट करतात. म्युकोसा असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू याचा आपण थेरीमध्ये डिस्कशन केलेलं आहे. 11व्या नंबरचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 11. एड्स वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन. सेम स्टेटमेंट ॲज इट इज. ज्या ठिकाणी एड्स हा पॉईंट आहे तुमच्या शीटमध्ये त्याच पेजवरती 2nd नंबरच्या पॅरेग्राफमध्ये शेवटी हा स्टेटमेंट दिला. एड्स वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन 1981 अँड इन दी लास्ट 25 years ऑर सो इट किल्स मोर दॅन 25 million पीपल किंवा पर्सन. असा तो स्टेटमेंट आहे. काय आन्सर सिलेक्ट करू शकता आता बोला? आन्सर 3rd नंबरचा आन्सर तुम्हाला काय करावं लागेल? सिलेक्ट करावं लागेल. 1981 बरोबर. इकडे काय होईल? लास्ट 25 years आणि इथं 25 million पर्सन्स. 2.5 × 10⁻⁷ म्हणजेच काय झालं? 25 million पर्सन झालं. ठीक आहे. सो
आन्सर इज थर्ड. त्याच्यानंतर पुढे क्वेश्चन नंबर 22. आता हा 22 नंबरचा जो क्वेश्चन आहे, इथं सरळ सरळ फिगर दिली. मी शिकवत असताना ही फिगर तुम्हाला दाखवलेली आहे. ठीक आहे ना. एक बेंझिन रिंग दिसते. इथं जवळपास 2 ईस्टर बॉन्ड असलेलं स्ट्रक्चर आहे पूर्ण, बरोबर ना. या ठिकाणी एक दिसतंय आणि या ठिकाणी एक दिसतंय, बरोबर. द फॉलोइंग फिगर शोज द केमिकल स्ट्रक्चर ऑफ. हा कशाचा आहे? सरळ सरळ इट इज ऑफ मॉर्फाईन. ठीक आहे. पुढे आता मी इथं डिस्कशन केलेलं नाही आहे. क्वेश्चन नंबर 31. क्वेश्चन नंबर 31 काय सांगतंय? तुम्हाला काय केलं त्यांनी ह्या क्वेश्चनमध्ये? विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज ऑब्टेन फ्रॉम द गिवन प्लांट. प्लांट दिला आहे. प्लांट कोणता? ओळखा भाऊ. आठवत असेल तुम्हाला, मी तुम्हाला ह्या प्लांटची फिगर पण दिलेली आहे. म्हणूनच स्लाईड शो प्रेझेंटेशन घेतला होता. जिथे फिगर जास्त असतात तिथे स्लाईड शो प्रेझेंटेशन घेतलेलं आहे. मग काय इथं? दिस इज ॲन पॅपॅव्हर. काय आहे? सॅमनी फेरम, बरोबर. हा प्लांट आहे, म्हणजे याला आपण पॉपी प्लांट म्हणतो. आणि पॉपी प्लांट कशासाठी हो? हा पॉपी प्लांट मॉर्फाईन, बरोबर ना. स्मॅक हे त्याचं एक्झाम्पल. ए टाईप ऑफ हेरॉईन. स्मॅक काय आहे? हा हेरॉईनचा एक प्रकार आहे. परत नको प्रॉब्लेम तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी. स्मॅक हा हेरॉईनचा प्रकार आहे, ध्यानात ठेवा. मग इथं आन्सर काय येईल? फर्स्ट नंबरचं इथे आन्सर येईल. त्याच्यानंतर पुढे क्वेश्चन नंबर 41. हा क्वेश्चन पण सिम्पलचा क्वेश्चन आहे, पहा. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज ऑब्टेन फ्रॉम द गिवन प्लांट. हा प्लांट आहे, ओळखा भाऊ. हा प्लांट इट इज ॲन कॅनाबिस सटायवा. हा कोणता प्लांट आहे? कॅनाबिस सटायवा. ठीक आहे. आता कॅनाबिस सटायवा याच्यापासून आपण काय काय एक्स्ट्रॅक्ट करतो? मर्जवाना, हशीश, चरस, गांजा अँड ऑल आर टाइप्स ऑफ कॅनाबिनॉइड. ठीक आहे. तसंही प्लांटच्या नावामध्येच त्याचा आन्सर भेटतं, पण फक्त प्लांट तुम्हाला ओळखता येणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढे चला क्वेश्चन नंबर 43. विच वन डज नॉट हॅव हॅलोसिनोजेनिक प्रॉपर्टी. खालीलपैकी कोणामध्ये हॅलोसिनोजेनिक प्रॉपर्टी नाही? तुम्ही आधी हे फाइंड आउट करा की यामध्ये कोणकोण त्याच्यामध्ये हॅलोसिनोजेनिक प्रॉपर्टी आहे. कोकेनमध्ये आहे हॅलोसिनोजेनिक प्रॉपर्टी. माहिती आहे तुम्हाला काय आहे हॅलोसिनोजेनिक प्रॉपर्टी? एखाद्याची इमेज असेल किंवा एखादा क्षण तुमच्या माइंडमध्ये सेट झालेला असेल आणि त्याचीच आठवण तुम्हाला येत असेल. तुम्ही काही पहा, तुम्हाला तेच दिसत असेल, बरोबर. म्हणजे ती इमेज ती तुमच्या समोर असेल, बट ॲक्च्युली ती नसणार आहे. दॅट इज अ हॅलोसिनोजेनिक कंडिशन. ठीक आहे. कोकेन आहे, दतुरा पण आहे, ॲट्रोपा बॅलाडोना पण आहे, बरोबर. हे तीनही हॅलोसिनोजेनिक प्रॉपर्टीशी रिलेटेड आहे. मग कोण राहिलं? फक्त मॉर्फाईन. मॉर्फाईन इज नॉट हॅविंग ऑर डज नॉट हॅव हॅलोसिनोजेनिक प्रॉपर्टी. हे त्याचं काय होईल? आन्सर येईल. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 47 जो तुम्ही प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे. तर हा जो क्वेश्चन नंबर 47 आहे, काय आहे? विड्रॉल सिंड्रोम. प्रश्न असा आहे की व्हॉट इज विड्रॉल सिंड्रोम. विड्रॉल म्हणजे काय की एखाद्याला लिहून घ्या वाटलं सर कुठेतरी, एखादा जो असेल ना तो ड्रगच्या एकदम आधी गेला होता. ठीक आहे. म्हणजे ड्रग ॲडिक्टेड झाला होता, पण त्यानं काय केलं? सडनली ॲब्रप्ट केलं किंवा डिस्कंटिन्यू केलं. काय केलं? ही डिस्कंटिन्यूज द यूज ऑफ ड्रग. त्यानं ड्रग वापरणं काय केलं? डिस्कंटिन्यू करून टाकला. मग जर ड्रग वापरणं जर बंद केलं असेल अचानकपणे, तर एक प्रकारे ऑलरेडी बॉडी ही फिजिकल डिपेंडन्समध्ये गेलेली आहे. हे तुम्हाला माहीत आहे. ऑलरेडी बॉडी कशामध्ये गेलेली आहे? इन फिजिकल डिपेंडन्स. कशाच्या?
त्या ड्रगच्या अधीन झालेली आहे. मग जो ड्रगिस्ट असेल, ड्रग जाऊ द्या मरू ते खूप लांबची गोष्ट आहे, परंतु एखादा पहा तंबाखू खाणारा असेल, दारू पिणारा असेल किंवा गुटखा खाणारा असेल, तुम्ही पहा त्याला जर वेळेवरती भेटलं नाही तर काय होतं, तर लगेच बॉडीमध्ये काय होतं, स्वेटिंग सुरू होतं. मी सिम्पटम्स तुम्हाला सांगतो, लिहून घ्या. एक आहे स्वेटिंग, त्याच्यानंतर दुसरा आहे गूज बम्प. सेकंड वन इज ॲन गूज बम्प. गूज बम्प म्हणजे काय, तर तुम्ही पाहिलं असेल पहा बॉडीमध्ये कधी कधी अचानक अशी कंडिशन येते की स्किनवरती प्रेझेंट असलेले हेअर जे आहेत ना ते स्ट्रेट होतात आणि त्या हेअरच्या खालचा जो रिजन आहे ना त्या ठिकाणी पिंपलसारखे स्ट्रक्चर फॉर्म होतात, उठला जातो बम्प, त्याला आपण म्हणतो बम्प, गूज बम्प त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, तर गूज बम्प आहे. त्यानंतर वॉमिटिंग, ठीक आहे, अनॅक्झिटी, त्यानंतर इन्सोमनिया म्हणजे फक्त झोपतच राहणे, आणि मसल पेन, हे काही सिम्पटम्स आहेत विड्रॉल सिंड्रोमचे. आता इथं पहा तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, त्या ऑप्शनपैकी सिलेक्ट करा. तुम्ही लिहून घेतलेले होते ना, आता सिलेक्ट करा. मग त्याच्यामध्ये काय काय दिले, अनॅक्झिटी दिलेलं आहे, ठीक आहे, व्हायलन्स दिलेलं नाही, सोडून द्या. शेकिनेस दिलेली नाही, सोडू नका, थोड्या वेळानंतर तुम्हाला सांगतो काय आहे. स्वेटिंग दिलेलं आहे, ठीक आहे, बरोबर. ॲनिमिया दिलेलं नाही, बरोबर. मग आता 1 आणि 4 तर 100% आहे. 1 आणि 4 तर 100%. आणि 1 आणि 4 कुठे दिलेले त्यांनी, 1, 3, 4 तीन ठिकाणी दिलेले. काय करणार, व्हायलन्स नाही आहे, व्हायलन्स या ठिकाणी नाही, म्हणजे 1 नंबरचा गेला. आता राहिला 3rd आणि 4th नंबर. मग शेकिनेस म्हणजे काय, तर अस्थिरता. याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, वी कॉल्ड इट अस्थिरता. अशीच कंडिशन सिम्पली तुम्ही गूज बम्पमध्ये पण ऐकलेली आहेत किंवा अदर काही कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही ऐकलेली आहे. म्हणजे शेकीनेस इज अल्सो कॅरेक्टरिस्टिक ऑफ द विड्रॉल सिंड्रोम. आन्सर इज काय येईल मग आता, 1st, 3rd आणि 4th, म्हणजे आन्सर काय येईल, 4थ्या नंबरचा आन्सर या ठिकाणी निर्माण होईल. ठीक आहे, त्यानंतर पुढे जो नेक्स्ट डाऊट तुम्ही दिलेला आहे दॅट इज क्वेश्चन नंबर 65. आता क्वेश्चन नंबर 65 काय आहे, आफ्टर एंटरिंग टी सेल HIV फर्स्ट फॉर्म. HIV आधी काय फॉर्म करतो, तुम्हाला माहीत आहे, HIV काय झाला, इन्सर्ट झाला कशामध्ये, हेल्पर टी सेलमध्ये. ठीक आहे, हेल्पर टी सेल नंतर काय होईल, हेल्पर टी नंतर तो त्या टी सेल बरोबर फ्यूज होईल, हे तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे, त्यानंतर तो काय करेल, कंट्रोल घेईल त्याच्या DNAच्या, बरोबर ना, त्याच्या DNAचं कंट्रोल घेईल. ही प्रोसेस आहे. पण आतमध्ये गेल्यानंतर मग तो काय करतो, रेप्लिकेशन करतो. वेन फ्युजन टेक्स प्लेस देन रेप्लिकेशन विल बी देअर. मग जर तो रेप्लिकेशन शो करत असेल तर मग काय होईल, तुमचं SsRNA, कारण सिंगल स्ट्रँडेड RNA त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. मग हा SsRNA सर्वात आधी काय होईल, ssDNA म्हणजे सिंगल स्ट्रँडेड DNA मध्ये काय होईल, कन्वर्ट होईल. आन्सर इज सेकंड. सो दीज आर ऑल डाऊट्स ऑफ असाइनमेंट सेकंड. आता आपण पुढे जातोय असाइनमेंट 3कडे किंवा एक्झरसाइज 3कडे. त्याच्यामध्ये सगळे प्रिव्हियस इयर MCQs आहेत. ठीक आहे, याच्यामधलं पहिलं डाऊट तुम्ही विचारलेलं आहे, पहिल्याच नंबरचा क्वेश्चन, क्राय डू चॅट सिंड्रोम. कॅट सिंड्रोम आपण म्हणतो त्याला, म्हणजे क्राईंग जे आहे ते कॅटसारखी असते किंवा आवाज कॅटसारखा असतो. क्राय डू चॅट सिंड्रोम इन ह्युमन इज कॉज्ड बाय, हे कशाद्वारे, हे तुम्हाला माहीत आहे की छोटासा पार्ट 5व्या नंबरच्या क्रोमोझोमचा, बरोबर ना. मग पहिलं तर लगेच गेलं, लॉस ऑफ हाफ ऑफ द शॉर्ट आर्म ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोमचं जो शॉर्ट आर्म आहे त्याचा हाफ पार्ट लॉस होणार आहे, बरोबर आहे का, की लॉस ऑफ हाफ ऑफ द लॉंग आर्म ऑफ क्रोमोझोम. छोटासा पार्ट म्हणजे शॉर्ट आर्मचा असेल, म्हणजे हे काय होईल, सेकंड नंबर, लॉस ऑफ हाफ ऑफ द शॉर्ट आर्म ऑफ क्रोमोझोम 5. ट्रायसोमी याच्यामध्ये येत नाही, कारण ट्रायसोमी 21 हे काय आहे, डाऊन सिंड्रोम आहे. क्वेश्चन नंबर 4, सिकल सेल ॲनिमिया हॅज नॉट बीन एलिमिनेटेड फ्रॉम दी आफ्रिकन पॉप्युलेशन बिकॉज. यावरती आपण डिस्कशन पण केलं होतं. आफ्रिकन पॉप्युलेशनमध्ये प्लाझ्मोडियम फॅल्सीपॅरम, त्यांना ठेवा, आफ्रिकन पीपलमध्ये प्लाझ्मोडियम फॅल्सीपॅरममुळे जास्त प्रमाणामध्ये मलेरिया होतो. म्हणजे प्लाझ्मोडियम फॅल्सीपॅरम हे आफ्रिकामध्ये जास्त प्रमाणामध्ये मलेरियासाठी रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे, परंतु
यांच्यामध्ये ह्या लोकांमध्ये ॲनिमिक कंडिशन जास्त भेटते. सिकल सेल ॲनिमिक कंडिशन या लोकांमध्ये जास्त भेटते. आता हे जे सिकल सेल ॲनिमिक कंडिशन आहे, ही कंडिशन ते एलिमिनेट करू शकत नाही. ही कंडिशन ते एलिमिनेट करू शकत नाही. याचं कारण काय आहे? याचं कारण असं आहे की सिकल सेल ॲनिमिक पेशंट जे आहेत ना, यांच्यामध्ये काही स्पेसिफिक अलील आहेत. अँड अलील शोज दी रेजिस्टन्स प्रॉपर्टी. अलील काय करतात? अलील शोज रेजिस्टन्स प्रॉपर्टी, रेजिस्टन्स टू मलेरियल पॅरासाईट. मलेरियल पॅरासाईटला काय करतात? ते रेजिस्टन्स शो करतात. म्हणजे सिकल सेल ॲनिमिक कंडिशन किंवा ते सेल जे आहेत त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेले अलील हे मलेरियाला रेजिस्ट करण्याचं काम करतात. आणि हेच एक कारण आहे की ज्याच्यामुळे काय होतं, मलेरियावरती एक प्रकारे त्या लोकांमध्ये इम्युनिटी फॉर्म होते. जर त्यांना सिकल सेल ॲनिमिया झाला ना, समजायचं की मलेरियावरती त्यांना काय झालं, लगेच इम्युनिटी तयार झालेली आहे. म्हणून याचा आन्सर काय येईल आता? 3rd नंबरचा याचा आन्सर येईल. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5. बोथ सिकल सेल ॲनिमिया अँड हंटिंग्टन कोरी किंवा हंटिंग्टन डिसीजेस, मी दोन्हीही डिसीजवरती तुमच्याबरोबर चर्चा केलेली आहे. आणि हे दोन्ही कधी होतात? आफ्टर बर्थ इमिजिएटली. म्हणून याला कंजेनायटल म्हणतात. विथ बर्थ बरोबर असलेले डिसीजेस. मग बोथ आर दी कंजेनायटल. तसे तुम्ही हंटिंग्टनच्या बेसिसवरती हे सिलेक्ट करू शकला असता. क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे परंतु कंजेनायटल डिसऑर्डर आहे. तसंही क्रोमोझोमल डिसऑर्डर हे सगळ्याचे सगळे कसे असतात? कंजेनायटल डिसऑर्डर असतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6. फिगर पाहिल्यानंतर तुम्हाला काय आठवते? हे महत्त्वाचं आहे. ही फिगर पाहिल्यानंतर तुम्हाला काय आठवते? बरं ठीक आहे, मी तुम्हाला ही फिगर जी आहे ना, तुम्हाला आठवण करून देण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला ते आठवेल काय आहे ते. हे मध्ये जो स्ट्रक्चर दिसतोय ना, हा स्ट्रक्चर, दिस स्ट्रक्चर इज अन कॅथेटर. आता मला असं वाटतं आठवलं असेल. नसन आठवलेलं तर सेकंड थिंग, हे जे आहे ना, हे बलून शेप स्ट्रक्चर आहे. ज्यावेळेस त्याच्यामध्ये एअर टाकलं जाईल तो बलून शेप घेईल. आणि हे बाकीचं हे दोन साईडला, हा झालं हा पार्ट आणि हा पार्ट, हे काय आहे? आर्टेरिओस्क्लेरोटिक पार्ट आहे. म्हणजे त्या ठिकाणी काय झालं? प्लेक निर्माण झाला आहे आर्टेरिओस्क्लेरोसिसचा. इट इज ॲन प्लेक ऑफ आर्टेरिओस्क्लेरोसिस. ठीक आहे, मी तुम्हाला फिगर क्लिअर करून दिली. आठवत असेल मग ही फिगर आपण स्टडी केली होती कशामध्ये? आपण डिसीज बघितलं होतं बायोमेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये. आठवलं असेल आता, बरोबर? मग आता काय असेल पहा. द फिगर बिलो शोन ॲन अँजिओग्राम ऑफ दी करोनरी ब्लड व्हेसल. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट करेक्टली डिस्क्राईब व्हॉट इज बिईंग डन. काय केलं जातंय? तो जो प्लेक आहे तो कमी केला जातो, दाबून दिला जातोय बाय युझिंग दी कॅथेटर. बलून शेप आहे, एअरच्या सहाय्याने काय केलं जातं, त्याला शेप दिला जातो बलूनचा. आणि ते जे प्लेक ज्या ठिकाणी निर्माण झालं त्याला दाबून दिलं जातं. ज्याच्या सहाय्याने काय होईल? लुमेन हा फ्री होईल आणि ब्लड फ्लो इझी होईल. काय होईल? इट इज करोनरी आर्टरी विच हॅज ए कॅन्सरस ग्रोथ. नाही, कॅन्सरस संबंध नाही. कॅन्सरस कंडिशनमध्ये कॅथेटर वापरून कॅन्सरस जो प्लेक आहे तो काढता येत नाही. सेकंड, इट इज करोनरी आर्टरी विच इज ब्लॉक्ड बाय ए प्लेक अँड द सेम इज बिंग क्रॅक्ड. ब्लॉक्ड बाय प्लेक, हे प्लेकनं ब्लॉक झालेलं आहे. अँड सेम इज बिंग क्रॅक्ड. मग काय केलं? ते कॅथेटर टाकून त्याला क्रॅक केलं गेलं आहे. सेकंड, आणि कॅथेटर टाकून क्रॅक करून घेण्याची ही जी बायोमेडिकल टेक्निक आहे यावरती आपण याच्या आधी म्हणजे सेपरेट आपण याच्या पॉईंटवरचं डिस्कशन केलं होतं, बरोबर ना? दॅट इज ॲन परक्युटॅनियस ट्रान्सल्युमिनल कोरोनरी अँजिओप्लास्टी, PTC आपण ज्याला म्हटलं. आठवलेलं असेल तुम्हाला आता. मग याचा आन्सर काय येईल आता? सरळ सेकंड, इट इज करोनरी आर्टरी विच इज ब्लॉक्ड बाय ए प्लेक अँड द सेम इज बिंग क्रॅक्ड. तरी 3rd नंबरचा ऑप्शन पहा. इट इज करोनरी व्हेन गेलं, कारण आर्टरीशी रिलेटेड आहे. 4th, इट इज करोनरी व्हेन, परत हा आर्टरीशी रिलेटेड असल्या कारण हाही गेला. पुढे चला आता. यानंतर क्वेश्चन नंबर 7. increased asthmatic attack in certain season are related to. Increased asthmatic attacks in certain season are related to. हे कशाशी रिलेटेड आहे?
लो टेम्परेचर पहा, इन्क्रीज ॲस्थमिक अटॅक आहे. आणि ॲस्थमिक अटॅक कधी पॉसिबल आहे हो? स्पेसिफिक इन्फेक्शन तुमच्या रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये झालेलं असेल किंवा रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये काही ॲलर्जिक सबस्टन्सेस गेलेले असेल ज्यामुळे अशा प्रकारची कंडिशन निर्माण झाली असेल, बरोबर ना. मग लो टेम्परेचरमध्ये पॉसिबल नाही आहे. हॉट अँड ह्युमिड एन्व्हायरमेंटमुळे पण पॉसिबल नाही. इटिंग फ्रूट प्रिझर्वड इन टीन कंटेनर नाही. काय येईल? इनहेलेशन ऑफ सीझनल पोलन, ॲलर्जिक कंडिशन आहे. द क्वेश्चन इज रिलेटेड टू ॲलर्जी. ध्यानात ठेवा, आन्सर तुम्हाला त्याच्यामुळे फाइंड आउट करता येईल. हे ॲलर्जीशी रिलेटेड आहे. मग आन्सर काय येईल? इनहेलेशन ऑफ सीझनल पोलन. पुढे लास्ट इयरमध्ये परत पुढचा क्वेश्चन दिलेला आहे. 13 नंबरचा क्वेश्चन आहे. 13 काय आहे? विच वन ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग द पर्टिक्युलर सायकोट्रॉपिक ड्रग. कशाशी रिलेटेड म्हटलं आहे? पर्टिक्युलर सायकोट्रॉपिक ड्रग. सायकोट्रॉपिक ड्रग म्हणजे काय? हे तुमच्या काय करतो? सायकोलॉजिकल कंडिशन बरोबर इम्पॅक्ट करतो. म्हणजे मला असं वाटतं की इथं गरजेचं आहे म्हणजे सायकॉलॉजी तुमची बिघडवणे किंवा अफेक्ट करणे मोस्टली हॅल्युसिनोजेनिक सबस्टन्सेस त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, बरोबर. आता मॉर्फाईन घ्या, बार्बिट्रेट घ्या, दोन्ही पण हॅल्युसिनोजेनिक नाही गेले. आता 3rd नंबर हशीश आणि 4th नंबर ओपीएम. तर ओपीएम इट इज नॉट ए हॅल्युसिनेशन. मग राहिला फक्त एकटा हशीश. कॉजेस आफ्टर थ्रू परसेप्शन अँड हॅल्युसिनेशन. आन्सर इज 3rd. त्यानंतर क्वेश्चन नंबर 19 काय म्हटलंय? द जेनेटिक डिफेक्ट ॲडिनोसिन डिअमायनेज डेफिशियन्सी. माहिती तुम्हाला काय आहे? ADA. प्रश्न वाचू पूर्णपणे आधी. द जेनेटिक डिफेक्ट ॲडिनोसिन डिअमायनेज डेफिशियन्सी मे बी क्युअर्ड परमनंटली बाय. तुम्ही त्याला क्युअर करू शकता परमनंटली, पण कसं? हाऊ? कशा पद्धतीने तुम्ही त्याला क्युअर करू शकता? ॲडिनोसिन डिअमायनेज काय आहे? ॲडिनोसिन डिअमायनेज एक असा एन्झाईम आहे, तो लिम्फोसाईटच्या ॲक्टिव्हिटीसाठी रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे एक प्रकारे तुम्ही असं समजा की हा एन्झाईम त्या लिम्फोसाईटमध्ये प्रेझेंट असलेला एक स्पेसिफिक एन्झाईम तयार करतो आणि तो स्पेसिफिक एन्झाईम लिम्फोसाईटची ॲक्टिव्हिटी जी असेल ती काय करतो? ती मेंटेन ठेवतो. पण काय झालं? ॲडिनोसिन डिअमायनेज काय झाला आहे? डेफिशियंट झालेला आहे. का झालं? तर मग याला तयार करणारं जीन त्याला आपण ADA जीन म्हणतो, विच इज कॉल्ड ॲज द ADA जीन. काय झालं? त्या जीनमध्ये म्युटेशन झालं. त्या जीनमध्ये म्युटेशन झाल्या कारणानं काय झालं? मग इथे ॲडिनोसिन डिअमायनेज जास्त प्रमाणामध्ये सिक्रेट होत नाही. याला आपण इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम म्हणतो. दिस इज वी कॉल द इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. सॉरी, हां बोलू शकता तुम्ही. तर याचं प्रमाण काय होईल? कमी होईल. याचं प्रमाण कमी झालं म्हणजे लिम्फोसाईटचं प्रमाण कमी झालं, डेफिशियन्सी निर्माण झाली, व्हेरियस डिसीजेस काय होतील? बॉडीमध्ये फॉर्म व्हायला सुरुवात होईल. आता डायरेक्ट जीनशी रिलेटेड असल्या कारणानं आपण याला म्हणूया इनहेरिटेड डिसऑर्डर. मग ADA इज अँड जेनेटिक डिफेक्ट. हे काय आहे? जेनेटिक डिफेक्ट आहे. ठीक आहे. ADA इज अँड जेनेटिक डिफेक्ट ऑर द इनहेरिटेड डिसऑर्डर that damages the immune system and cause severe combined immunodeficiency. ते काय करतं? सिव्हिअर कंबाईंड इम्युनोडेफिशियन्सी फॉर्म करतो. अशा केसमध्ये त्याला रिप्लेस करणे, अशा केसमध्ये काय आहे? रिप्लेस करणे किंवा बोन मॅरोच्या सहाय्याने काय करणे? त्या प्रकारचे सेल्स फॉर्म करणे. फर्स्ट दिले एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपी पॉसिबल नाही. एन्झाईम रिप्लेस करा म्हणून होऊ शकत नाही. सेकंड, पेरियडिक इन्फ्युजन ऑफ द जेनेटिकली इंजिनियर्ड लिम्फोसाइट हॅव्हिंग फंक्शनल ADA cDNA. तुम्ही जेनेटिकली इंजिनियर्ड लिम्फोसाइट वापरू शकत नाही. ॲडमिनिस्ट्रिंग ॲडिनोसिन डिअमायनेज ॲक्टिव्हेटर. ॲडमिनिस्ट्रिंग ॲडिनोसिन डिअमायनेज ॲक्टिव्हेटर ॲक्टिवेट करून फायदा नाही आहे. डेफिशियन्सी झालेली आहे आणि डेफिशियन्सी जीनमध्ये म्युटेशन झाल्या कारणानं झालेली आहे. त्याच्यामुळे ॲक्टिवेटरचा वापर करून उपयोग नाही. राहिलं 4, इंट्रोड्युसिंग बोन मॅरो सेल्स, ज्याच्यामध्ये ऑलरेडी जीन प्रेझेंट आहे. प्रोड्युसिंग ADA इंटू सेल्स ॲट अर्ली एम्ब्रियॉनिक स्टेज. हे काय करेल?
मग अर्ली एम्ब्रियोनिक स्टेजमध्ये त्याला प्रोड्यूस करेल, ज्याच्यामुळे डेफिशियन्सी निर्माण होणार नाही. आन्सर काय येईल आता इथं? 4th नंबरचा आन्सर येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 23. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट विथ रिस्पेक्ट टू एड्स? सॉरी, क्वेश्चन नंबर 23 विचारलेला आहे. कन्सिडर द फॉलोइंग 4 स्टेटमेंट ए टू डी रिगार्डिंग किडनी ट्रान्सप्लांट आहे. आता किडनी ट्रान्सप्लांट आहे म्हणजे याचा अर्थ मला वाटतं रिजेक्शन येणार आहे. अँड सिलेक्ट दी 2 करेक्ट वन आउट ऑफ दीज. खालीलपैकी 2 करेक्ट सिलेक्ट करा. पहिलं, इवन इफ ए किडनी ट्रान्सप्लांट इज प्रॉपर द रेसिपियंट मे नीड टू टेक इम्युनोसप्रेशन फॉर ए लॉंग टाईम. याचं कारण काय आहे की त्यानं रिजेक्ट न करावं आणि रिजेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी याची गरजच आहे. ठीक आहे, स्टेटमेंट काय आहे? करेक्ट आहे. सेकंड, द सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स इज रिस्पॉन्सिबल फॉर द ग्राफ्ट रिजेक्शन. बरोबर आहे, कारण CMI हेच यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, सेल मेडिएटेड इम्युन सिस्टीम. कारण किलर सेल किंवा सायटोटॉक्सिक सेल ह्या जे आहेत हे काय करतात? एक्सटर्नल किंवा फॉरेन सेलवरती अटॅक करतात आणि त्याला रिजेक्ट करण्याचा प्रयत्न करतात. हे त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. सेकंड स्टेटमेंट बरोबर आहे. थर्ड, द बी लिम्फोसाइट आर रिस्पॉन्सिबल फॉर रिजेक्शन. संबंधच नाही. जरी सेल मेडिएटेड असेल पण तरीसुद्धा बी लिम्फोसाइट इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. ठीक आहे. थर्ड, the acceptance or rejection of a kidney transplant depend on the specific interferon. इंटरफेरॉनचा संबंध हा व्हायरससाठी आहे फक्त, बाकी दुसरं कोणत्यासाठीच नाही. मग काय झालं? पहिले 2 स्टेटमेंट बरोबर आहे. आन्सर काय येईल? फर्स्ट नंबरचं A and B 2 स्टेटमेंट्स आर करेक्ट. हा झाला क्वेश्चन नंबर 23. त्याच्यानंतर आपण जाऊया पुढे. एम्स 2010 मध्ये विचारलेला प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 30. At which stage of HIV infection does one usually show symptoms? तुम्हाला माहीत आहे सिम्पटम्स कधी शो करतं? इन्क्युबेशन पिरियड पूर्ण झाल्यानंतर. इन्क्युबेशन पिरियड किती दिवसांचा आहे? काही वीकपासून तर 5 ते 10 वर्षापर्यंत. खूप मोठं आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत इन्क्युबेशन पिरियड संपत नाही तोपर्यंत सिम्पटम दिसणार नाही, हे तुम्हाला माहीत आहे. चला आता आपण ऑप्शन वाचूया. पहिलं, व्हेन द इन्फेक्टिंग रिट्रोव्हायरस एंटर्स होस्ट सेल. लगेच सिम्पटम येत नाही कारण जोपर्यंत इन्क्युबेशन पिरियड पूर्ण होत नाही. सेकंड, व्हेन व्हायरल DNA इज प्रोड्यूस्ड बाय रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. अजून तर तो स्वतःच मल्टिप्लिकेशन करतोय, सिम्पटम फॉर्म होणार नाही. थर्ड, व्हेन HIV रेप्लिकेट्स रॅपिडली इन हेल्पर T लिम्फोसाइट अँड डॅमेजेस लार्ज नंबर ऑफ दीज. आता होईल. रेप्लिकेट होतोय म्हणजे तो आधी एका रिजनमध्ये रेप्लिकेट झाला आहे, परत तो लिम्फोसाइटमध्ये गेला आणि तिथे जाऊन काय करतो? तो रेप्लिकेट होतोय आणि नंतर त्याला डॅमेज करतोय. या कारणानं काय होतं? T लिम्फोसाइटचं प्रमाण या ठिकाणी कमी होतो, लोअर डाऊन. आणि HIV इज कॅरेक्टराइज्ड बाय काय आहे? T लिम्फोसाइटचं प्रमाण कमी होणे. त्यांनी 4th नंबर दिले विदिन 15 days. पॉसिबलच नाही आहे. पॉसिबल सिम्पटम नसल्या कारणानं आपण डायग्नोज करत नाही आणि डायग्नोसिस लवकर न झाल्या कारणानं आपण त्यावरती ट्रीटमेंट करत नाही. ठीक आहे ना? आन्सर काय येईल आता इथं? 3rd नंबरचा. द HIV व्हेन HIV रेप्लिकेट रॅपिडली इन हेल्पर T लिम्फोसाइट अँड डॅमेज लार्ज नंबर ऑफ दीज सेल्स. क्वेश्चन नंबर 37. सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग द स्पेसिफिक डिसऑर्डर ऑफ मस्क्युलर ऑर स्केलेटल सिस्टम. करेक्ट स्टेटमेंट काय करा? सिलेक्ट करा. पहिल्या नंबरचं स्टेटमेंट आहे मायस्थेनिया ग्रॅव्हिस. पूर्ण आठवते तुम्हाला? मायस्थेनिया ग्रॅव्हिस आपण ऑटो इम्युन डिसऑर्डरमध्ये स्टडी केलं होतं, आठवतं आहे? कशाशी रिलेटेड आहे? न्यूरो ट्रान्समीटरवरती इम्पॅक्ट करतं, बरोबर ना? इथे दिलं आहे इनिबिट्स स्लायडिंग ऑफ मायोसिन फिलामेंट. मस्क्युलर ॲक्टिव्हिटीशी रिलेशन दिलेलं आहे आणि मायस्थेनिया ग्रॅव्हिस तसं नाही. चुकलं? इथे मॅच झालेलं नाही. सेकंड, गाऊट इन्फ्लामेशन ऑफ जॉईंट ड्यू टू एक्स्ट्रा डिपोजिशन ऑफ कॅल्शियम. ॲक्च्युली गाऊट म्हणजे काय? तर इन्फ्लामेशन ऑफ जॉईंट बरोबर आहे, बट ड्यू टू द डिपोजिशन ऑफ युरिक ॲसिड. ठीक आहे, इथं कॅल्शियम नाही आहे म्हणजे हा पण चुकला. थर्ड, मस्क्युलर डिस्ट्रॉपी एज रिलेटेड आहे पण देर इज नॉट शॉर्टनिंग ऑफ मसल्स. गेला. फोर्थ, ऑस्टिओपोरोसिस. तुम्हाला माहीत आहे बोन जे आहेत ना पोरस होतात इझिली, म्हणजे तुम्ही जस्ट दाबलं तरी फ्रॅक्चर होईल किंवा कट होऊन जाईल.
ऑस्टिओपोरोसिस, डिक्रीज इन बोन मास. बरोबर आहे. पोर निर्माण केलं म्हणजे काय झालं, बोन मास डिक्रीज झालं. अँड हायर चान्सेस ऑफ फ्रॅक्चर्स विथ ॲडव्हान्सिंग एज. आन्सर इज करेक्ट. ठीक आहे, हे झालं 37 नंबरचं क्वेश्चन. त्यानंतर पुढे AIPMT 2012 विचारलेला प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 43. द फर्स्ट क्लिनिकल जीन थेरपी वॉज गिवन फॉर ट्रीटिंग. ध्यानात ठेवा, हे ध्यानात ठेवा. पहिली जी क्लिनिकल जीन थेरपी केली होती ना, ही 1990 कुठेतरी लिहून ठेवा वाटलंच तर, 1990. ठीक आहे. एक गर्ल चाइल्ड आहे 4 वर्षांची, 4 इयर गर्ल चाइल्ड, त्यावरती ही ट्रीटमेंट केली गेली किंवा ही थेरपी वापरली गेलेली आहे. NIH सेंटर आहे, NIH सेंटर या ठिकाणी ही ट्रीटमेंट केली गेलेली आहे. आणि कशासाठी तर कंजेनायटल डिसीज, दॅट इज, मग याच्यापैकी कंजेनायटल डिसीज आहे ॲडिनोसिन डिअमायनेज डेफिशियन्सी. याचं कारण रुमॅटॉइड आर्थरायटिस, कंजेनायटल नाही, एज ओल्ड, डायबिटीज मिलिटस, एज, चिकन पॉक्स, परत एज, ॲडिनोसिन डिअमायनेज हे कंजेनायटल असतं. ठीक आहे, तर हे झालं क्वेश्चन नंबर 43. त्यानंतर क्वेश्चन नंबर 44. रिलेटेड कंडिशन आपण ऑलरेडी बघितलेली आहे, ह्याच्याशी रिलेटेड कंडिशन आपण ऑलरेडी बघितलेली आहे. आता तुम्ही स्ट्रक्चर्स पहा इथे समोर. मी काय प्रश्न लगेच वाचत नाही, स्ट्रक्चर पहा. पहिलं पाहिल्यानंतर कोणतं वाटतं? पहिलं पाहिल्यानंतर इट इज ए मॉर्फाईन, बरोबर ना. दुसरं पाहिल्यानंतर कोणतं वाटतं? कोकेन. हा मॉर्फाईन झाला, ठीक आहे, आणि हा झाला कोकेन. ठीक आहे. आता इथं कोकेन त्यांनी 3ऱ्या नंबरमध्ये दिले, ते बीला दिले, चुकले का? हा सरळ सरळ एला दिलं आहे, ए हा कोकेन म्हटले त्यांनी, गेला का थर्ड? मॉर्फाईन आहे ना, मग सेकंड ऑप्शन जो आहे ना तिथे मॉर्फाईन आहे, बरोबर. आणि मॉर्फाईन तुम्हाला माहीत आहे पॅपॅवर सॉम्निफेरममधून काय केलं जातं? एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, अँड विच इज ए सिडेटिव्ह अँड पेन किलर, बरोबर. आता क्वेश्चन मी सांगतो. आयडेंटिफाय द मॉलिक्युल्स शोन बिलो अँड सिलेक्ट द राईट ऑप्शन गिवन देअर सोर्स अँड यूज. झालं का क्लिअर? आन्सर काय असेल मग? सेकंड नंबरचा आन्सर असेल. त्यानंतर नीट UG 2013 विचारलेला प्रश्न आहे 49 नंबरचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग कॅन नॉट बी डिटेक्टेड इन द डेव्हलपिंग फिटस बाय ॲम्निओसेंटेसिस. ॲम्निओसेंटेसिस का केलं जातं तुम्हाला माहीत आहे का नाही मला माहीत नाही, पण ॲम्निओसेंटेसिस स्पेसिफिकली केलं जातं फॉर क्रोमोझोमल डिसऑर्डर, म्हणजे क्रोमोझोम्स, कारण फिमेल मदरच्या युटेरसमध्ये प्लासेंटाच्या आतमध्ये ॲम्निऑन एक लेअर आहे, त्या ॲम्निऑन लेअरच्या आतमध्ये देर इज प्रेझेन्स ऑफ दी ॲम्नियोटिक फ्लूडच्या आतमध्ये देर इज प्रेझेन्स ऑफ फ्लूडच्या आतमध्ये, ॲम्निऑनच्या आतमध्ये फ्लूडमध्ये फिटस प्रेझेंट आहे. आणि तो जो फ्लूड आहे ना ॲम्नियोटिक फ्लूड, त्या ॲम्नियोटिक फ्लूडमध्ये क्रोमोझोम्सचे काही पार्ट्स असतात, त्यावरून आपण ओळखू शकतो की कोणतं क्रोमोझोम आहे. आणि म्हणूनच ॲम्निओसेंटेसिस ही जी प्रक्रिया आहे ना एकेकाळी इल्लिगली सेक्स डिटरमाइन करण्यासाठी सुद्धा वापरली जायची. आता मला इथे हे द्यायचं नाही आहे. मग ॲम्निओसेंटेसिस ही प्रोसेस किंवा टेक्निक कशासाठी वापरली जाते? तो क्रोमोझोमल डिफेक्ट शोधण्यासाठी. जर क्रोमोझोमल डिफेक्ट असेल आणि फिटस हा काय आहे अजून डेव्हलपिंग स्टेजलाच आहे, तर जर क्रोमोझोमल डिफेक्ट असेल तर आपण येण्यापासून थांबू शकतो, तो जो फिटस आहे बाहेर येण्यापासून थांबू शकतो, आणि म्हणूनच ॲम्निओसेंटेसिस वापरली जाते. आता याच्यामध्ये कोणकोणते डिसीजेस हे क्रोमोझोमशी रिलेटेड आहे? क्लॅनिफेल्टर सिंड्रोम क्रोमोझोमशी रिलेटेड आहे, डाऊन सिंड्रोम क्रोमोझोमशी, आणि सेक्स ऑफ द फिटस हे मी तुम्हाला इथे क्लिअर केलं क्रोमोझोमशी रिलेटेड आहे. मग राहिलं फक्त कोणतं? जॉन्डिस. हा काय क्रोमोझोमशी रिलेटेड नाही, हा तो माणूस बाहेर आलेला म्हणजे जन्म पण झालेला आहे, मोठा पण झाला, लिव्हर पण बाईल सिक्रेशन करायला लागला, तो एक्सेस सिक्रेशन करायला लागला आहे, कंट्रोल होत नाही आहे, ब्लडमध्ये गेला आणि जॉन्डिस झालं. ठीक आहे, प्रॉब्लेम सॉल्व. 49 नंबर झालं. त्याच्यानंतर 54 नंबरचा प्रश्न आहे, हाही सिम्पल आहे. हा प्लांट शोधा कोणता आहे? पाहिल्यानंतर हा दतुराचा फ्लावर दिसतोय का तुम्हाला? म्हणजे याचा अर्थ हा प्लांट झाला दतुरा. आणि तुम्हाला माहीत आहे दतुरा कोणता प्लांट असतो? दतुरा इज अन एक्झाम्पल ऑफ हॅलुसिनोजन. आन्सर काय आहे? फर्स्ट. जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाही आहे म्हणून मी इथे एक्सप्लेन करत नाही आहे. ठीक आहे. 60 नंबरचा क्वेश्चन.
विच ऑफ द फॉलोइंग व्हायरस इज नॉट ट्रान्सफर्ड थ्रू सिमेन म्हटलं आहे ऑफ एन इन्फेक्टेड मेल. HIV होतं माहिती आहे, हेपॅटायटिस B होतं हेही माहीत आहे. चिकुनगुनिया आणि इबोला व्हायरस तुमचं स्वतःचं कॉन्शियसनेस आपण त्याला म्हणूया किंवा स्वतःचं सेन्स काय बोलतो, कॉमन सेन्स. चिकुनगुनिया व्हायरस कशाने ट्रान्सफर होतो, मॉस्किटोनं, बरोबर. म्हणून आन्सर इज सेकंड. इबोला व्हायरस हा क्लोज कॉन्टॅक्टनं किंवा बॉडी फ्लूइड थ्रू ट्रान्सफर होतो, म्हणून इबोला व्हायरससुद्धा हा सिमेन थ्रू ट्रान्सफर होऊ शकतो, पण चिकुनगुनिया ट्रान्सफर होऊ शकत नाही, म्हणून याचा आन्सर काय येईल, सेकंड. ठीक आहे. त्यानंतर पुढे क्वेश्चन नंबर 62. मला वाटतं हा क्वेश्चन सिंपल आहे. ॲबनॉर्मल ह्युमन बेबी विथ XXX सेक्स क्रोमोझोम वॉज बॉर्न ड्यू टू कशामुळे, फॉर्मेशन ऑफ ॲबनॉर्मल ओवा इन दी मदर, हां, की फ्युजन ऑफ 2 ओवा अँड 1 स्पर्म. 2 ओवा फ्युजन करू शकत नाही. फ्युजन ऑफ 2 स्पर्म अँड 1 ओवा असं पण होऊ शकत नाही. फॉर्मेशन ऑफ ॲबनॉर्मल स्पर्म इन दी फादर संबंधच येत नाही. जर असं असेल तर तो फ्यूज होणार नाही. राहिलं फर्स्ट, फॉर्मेशन ऑफ ॲबनॉर्मल ओवा इन दी मदर. इथे ओवाच ॲबनॉर्मल फॉर्म झालेला आहे, ज्याच्यामध्ये काय झालं आहे 3X. याचं कारण आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ट्रायसोमी. ठीक आहे, हे इथं होते. आन्सर इज फर्स्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 64. इफ यू सस्पेक्ट major deficiency of antibodies in a person, to which of the following would you look for confirmatory evidence. तुम्हाला असं तुम्ही बघितलं आहे असं की बॉडीमध्ये अँटीबॉडीज जे आहेत ना खूप कमी प्रमाण, म्हणजे खूप कमी झाले, त्यांचं प्रमाण खूप कमी झालं. मग आता तुम्ही त्याला कन्फर्म करण्यासाठी कोणतं एव्हिडन्स वापरू शकता, सिरम ग्लोबुलिन, फायब्रिनोजन इन प्लाझ्मा, सिरम अल्बुमिन, हिमॅटोसाइट. त्यासाठी तुम्हाला माहीत हवं की अँटीबॉडीज काय आहेत. अँटीबॉडीज आर दी ग्लोबुलार प्रोटीन, बरोबर आहे ना, आर दी ग्लोबुलार प्रोटीन. मग तुम्हाला काय पाहावं लागेल, सिरम ग्लोबुलिन्स. आन्सर इज फर्स्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 68 रिपीट करणार नाही, फक्त आठवण करून देतो. माल्ट झालं, आन्सर भेटलं. रिमाइंड झाले असेल, मागचा क्वेश्चन तुम्ही बघितला असेल तर, म्हणजे हा व्हिडिओ जर कंटिन्यू पाहत असाल तर. क्वेश्चन नंबर 72 कडे जाऊ आपण लगेचच. Question number 72. Antivenom injection contains performed antibodies, while polio drops that are administered into the body contain. हे काय कंटेन करतो, हाव अँटीव्हेनॉम इंजेक्शन आहे, पोलिओ ड्रॉप्स आहेत, रिलेटेड टू इम्युनायझेशन म्हणजे वॅक्सिनेशन. आणि वॅक्सिनेशन काय आहे, ॲक्टिवेटेड पॅथोजन तर पॉसिबल नाही आहे. गॅमाग्लोबिलिन पण नाही, हार्वेस्टेड अँटीबॉडीज पण नाही, कारण तिन्हीही वॅक्सिनेशनमध्ये येत नाही. कोणतं येतं वॅक्सिनेशनमध्ये, मग फक्त दॅट इज ॲन ॲटिन्युएटेड पॅथोजन्स. आन्सर इज डी. ठीक आहे. त्यानंतर आता NCERT बेस्ड MCQजमध्ये पहिल्याच नंबरचा MCQ तुम्ही प्रॉब्लेममध्ये विचारलेला आहे. वेळ भरपूर झाला आहे, जवळपास 1.25 तास झालेला आहे, परंतु आपल्याला हे पूर्ण करणंच आहे, म्हणजे नवीन चॅप्टरकडे आपल्याला चांगल्या पद्धतीने ध्यान देता येईल. तुम्हाला या ठिकाणी एक डायग्राम दिली, पहा. हे डायग्राम पाहून काय वाटतं, इट इज अ डायग्राम ऑफ मॉर्फाईन. ठीक आहे. आता प्रश्न काय विचारलेला आहे पहा चांगल्या पद्धतीने. तसं असा प्रश्न विचारला जात नाही, पण ध्यानात ठेवा. प्रश्न विचारला आहे, डायग्राम इज शोविंग केमिकल स्ट्रक्चर ऑफ मॉर्फाईन विच इज ए नॅचरल ओपिएट लाईक कोकेन. मॉर्फाईन इज ए स्ट्रॉंग ॲनाल्जेसिक. कंप्लीट इन्फॉर्मेशन दिली. ठीक आहे. कॉन्स्टिपेशन इज ए प्रॉमिनंट फीचर ऑफ मॉर्फाईन ॲक्शन. ठीक आहे. हाऊ मेनी इस्टर लिंकेज तुम्हाला याच्यामध्ये फाइंड आउट करायचे. हाऊ मेनी इस्टर लिंकेज आर प्रेझेंट इन ए मॉर्फाईन मॉलिक्यूल. तुमच्यापैकी बरेच जण केमिस्ट्रीवाले आहेत, तुम्ही सगळेच केमिस्ट्रीवाले आहेत, तुम्ही याच्यातून फाइंड आउट करू शकता. कुठे कुठे दिसतं आहे बरं, COO कुठे कुठे, इथे इस्टर लिंकेज, परत इथे एक इस्टर लिंकेज आहे, बरोबर ना. म्हणजे किती झालेत, 2. आन्सर काय आलं, सेकंड. ठीक आहे. पुढे चला, क्वेश्चन नंबर सेकंड.
क्वेश्चन नंबर सेकंड असंच प्रश्न आहे, म्हणजे पुढे फिगर दिलेली आहे. ठीक आहे, मी फिगरकडे जातो. तसे त्याच्यापूर्वी द गिवन डायग्राम इज शोविंग स्केलेटन स्ट्रक्चर ऑफ कॅनाबिनॉइड मॉलिक्यूल. इथं मी तुम्हाला स्ट्रक्चर दाखवतो. हा तो स्ट्रक्चर आहे. हा दिस इज द स्ट्रक्चर. ठीक आहे, चांगल्या पद्धतीने पाहून घ्या. हां, मी क्वेश्चन रीड करतो. इन गिवन डायग्राम इज शोविंग स्केलेटल स्ट्रक्चर ऑफ कॅनाबिनॉइड मॉलिक्यूल. हा कोणता आहे? कॅनाबिनॉइड मॉलिक्यूल आहे. कॅनाबिनॉइड इंटरॅक्ट विथ कॅनाबिनॉइड रिसेप्टर. हे कुठे आहे? तुमच्या ब्रेनमध्ये. नॅचरल कॅनाबिनॉइड्स आर ऑब्टेन फ्रॉम इन्फ्लोरोसन्स. तुम्हाला माहीत आहे. ऑफ द प्लांट कॅनाबिस सटायवा. नेचर ऑफ कॅनाबिनॉइड इज. मग आता हे जे स्ट्रक्चर आहे याचं नेचर काय आहे? सगळं क्वेश्चन सोडून द्या, फक्त हा स्ट्रक्चर पहा आणि त्या स्ट्रक्चरवरून तुम्हाला काय करायचं आहे, इथे त्याचं नेचर सिलेक्ट करायचं आहे. मग इथं काय आहे? या स्ट्रक्चरमध्ये बेंजिंग रिंग विथ OH ग्रुप आहे. केमिस्ट्री तुमचं माझ्यापेक्षा खूप चांगलं आहे. मग कोणतं आहे हा? इट इज ए फेनॉलिक. ठीक आहे ना? क्लिअर झालं? पुढे जाऊया आपण आता क्वेश्चन नंबर 11 कडे. आता हा एक्झरसाइज 3rd B मध्ये आहे. मला वाटतं हा पॉईंट आहे आपण स्टडी केलेला आहे. G6P फॉस्फेट डिहायड्रोजिनेज डिफिशियन्सी इज असोसिएटेड विथ. सर्व सरळ आठवेल तुम्हाला. इट इज असोसिएटेड विथ लायसिस ऑफ RBCs. कारण एक स्पेसिफिक एन्झाईम आहे, तुम्हाला आठवत असेल. पहा, थोडंसं रिमाइंड करून पहा. थोडंसं रिमाइंड करा. कोणतं आहे ते? डिस्ट्रॉपिन प्रोटीन. बरोबर ना? डिस्ट्रॉपिन प्रोटीन नाही, तो कोणाशी रिलेटेड होता? तो डकन्स मस्क्युलर डिस्ट्रॉफीशी रिलेटेड होता. मग याच्याशी रिलेटेड काय आहे? हे RBCsमध्ये प्रेझेंट असतात. कोणतं? G6 फॉस्फेट डिहायड्रोजिनेज हा एन्झाईम कशामध्ये प्रेझेंट असतं? RBCमध्ये. आणि ह्या एन्झाईमचं काम काय आहे? RBCचं मेम्ब्रेन स्टॅबिलाइज करणे. मग आता समजा तो एन्झाईम कमी झाला तर काय होईल? RBCs विल बी रप्चर्ड. सरळ सरळ रप्चर्ड होईल. आता जर कमी झालेला आहे आणि या केसमध्ये काही स्पेसिफिक थिंग आहेत, काही स्पेसिफिक सबस्टन्स आहेत, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर RBC रप्चर्ड होईल. जसं सल्फा ड्रग आहे, क्लोरोक्विन आहे, फेवाबिन आहे, लिग्युम्स आहेत, यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर काय होईल? RBCs रप्चर होतील. लायसिस ऑफ RBCs. म्हणजे हा काय झाला? सरळ सरळ RBCशी रिलेटेड झालेला आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 14 पहा. पेनिसिलिन इज बॅक्टेरियोलायटिक बिकॉज. तुम्हाला माहीत आहे, सॉरी तुम्ही हा प्रश्न विचार 14 नंबरचा आहे. 14. मोस्ट रेडिओ सेन्सिटिव्ह टिश्यू ऑफ बॉडी इज. मोस्ट रेडिओ सेन्सिटिव्ह टिश्यू ऑफ बॉडी इज. रेडिओ सेन्सिटिव्ह डायरेक्ट ते त्या रेडिओ आयसोटोपच्या अटॅकमध्ये येतात. ते कोणते? ध्यानात ठेवा. याला एक्सप्लेन करण्याची गरज नाही आहे. तसे प्लेटलेट ब्लडमध्ये आहे, लिम्फोसाईट पण ब्लडमध्ये आहे, नर्वस टिश्यू वरती आहेत ब्रेनमध्ये, आणि त्याच्या बाहेरचं बोन जो आहे ते त्याच्या आधी येतो. ठीक आहे ना? परंतु रेडिओ सेन्सिटिव्ह असं म्हणतात. मग जे रेडिओ सेन्सिटिव्ह टिश्यू असतात किंवा सेल्स असतात, हे तुमचे सुरुवातीचे, आपण त्याला असं म्हणूया एम्ब्रॉनिक स्टेजचे सेल्स आहेत. हे कुठे असतात? इट इज प्रेझेंट इन युअर बोन मॅरो. ते कुठे असतात? बोन मॅरोमध्ये. याचा आन्सर काय येईल मग? फर्स्ट नंबरचा, बोन मॅरो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 18 आहे. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज ट्रू? Which of the following option is true regarding related to production of functions of a molecule which is a glycoprotein and represented as H2L2. ध्यानात ठेवा मुलांनो, H2L2 हेवी, 2 हेवी चेन आणि 2 लाईट चेन. क्लिअर झालं? अँटीबॉडीज आहेत. Which of the following option is true related to production and functions of a molecule which is a glycoprotein and represented as H2L2. मग आता पहा खालीलपैकी कोणतं असू शकतं? टी किलर सेल. H2L2 आहे. H2L2 2 हेवी चेन, 2 लाईट चेन. अँटीबॉडीज. अँटीबॉडी कोण प्रोड्यूस करतं? अँटीबॉडी प्लाझ्मा सेल्स प्रोड्यूस करतात. आणि प्लाझ्मा सेल्सच्या प्रक्रियेमध्ये ऑप्सोनायझेशन चांगल्या पद्धतीने दिलेला आहे. ठीक आहे.
म्हणजे याचा आन्सर काय येईल मग आता 4th नंबरचा आन्सर येईल, प्लाझ्मा सेल्स ऑप्सोनायझेशन. शेवटचा क्वेश्चन आहे आता क्वेश्चन नंबर 20. ए प्लांट नेटिव्ह ऑफ साऊथ अमेरिका, कुठला आहे तो, साऊथ अमेरिका, इज अ सोर्स ऑफ ए ड्रग ऑफ ॲडिक्शन विच इज CNS स्टिम्युलंट. कुठला आहे तो, अमेरिकाचा, ठीक आहे, आणि इज अ सोर्स ऑफ ए ड्रग ऑफ ॲडिक्शन विच इज अ CNS स्टिम्युलंट. धिस ड्रग इनिबिट ट्रान्सपोर्ट ऑफ. आठवतोय हा ड्रग कोणता असेल? मी तुम्हाला एक मागे क्वेश्चन होतं आणि त्या क्वेश्चनच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की याच्यावरती आणखीन आपल्याला पुढे डिस्कशन करता येईल. आठवतोय तो क्वेश्चन? थोडंसं आठवण पहा, तुम्हाला आन्सर लगेच भेटून जाईल. आठवलं असेल मे बी. एरिथ्रोझायलम कोका, बरोबर आहे, हाच प्लांट आहे तो. म्हणजे एरिथ्रोझायलम कोका असेल तर रिलेटेड टू कोकेन, आणि जर कोकेनशी रिलेटेड असेल तर मग हा कोकेन हा काय करतो, हा CNS वरती अटॅक करतो. आपण म्हटलंय की इट इंटरफेअर्स विथ द ट्रान्सपोर्ट ऑफ द न्यूरो ट्रान्समीटर दॅट इज ॲन डोपामाइन. म्हणून आन्सर काय येईल आता 2nd नंबरचं त्याचा आन्सर येईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने रिलेटेड जितके MCQs आहेत त्याचे आपण सगळे प्रॉब्लेम्स बघितलेले आहेत किंवा क्लिअर केलेले आहेत. आता काही लोकांनी आसर्शन रिझनमधले प्रॉब्लेम्स विचारले आहेत किंवा डाऊट्स विचारलेले आहेत. परंतु विद्यार्थ्यांनो हे पहा, आसर्शन रिझन आता सध्या एम्सची एक्झाम बंद झाली आणि नीटमध्ये आसर्शन रिझन विचारले जात नाही, तरीसुद्धा कन्सर्न जे आहे ना, म्हणजे त्याच्याशी रिलेटेड मे बी MCQs विचारलं जाऊ शकतं, म्हणून आपल्याला त्याला पाहणं गरजेचं आहे. तर आसर्शन रिझनमध्ये 5व्या नंबरचं क्वेश्चन विचारलेला आहे, प्रिन्सिपल ऑफ वॅक्सिनेशन इज बेस्ड ऑन, प्रिन्सिपल ऑफ वॅक्सिनेशन इज बेस्ड ऑन द प्रॉपर्टी ऑफ मेमरी, बरोबर, मेमरी ऑफ द इम्युन सिस्टम. स्टेटमेंट बरोबर आहे. Reason, in vaccination a preparation of antigenic protein of pathogen or inactivated or weakened pathogens are introduced in the body. स्टेटमेंट हाही करेक्ट आहे, पण प्रॉब्लेम काय आहे की दोघांचं रिलेशन नाही हो. मग दोघांचं रिलेशन जर नसेल तर याचा अर्थ काय झालं, हां, स्टेटमेंट्स आर करेक्ट बट रिझन इज नॉट ए एक्सप्लेनेशन ऑफ असर्शन. म्हणून आन्सर काय येईल आता इथं, आन्सर 2nd येईल. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 11 आहे. क्वेश्चन नंबर 11 असर्शन दिले, ए पर्सन हू हॅज रिसिव्ड ए कट अँड इज ब्लिडिंग नीड्स टू बी गिवन अँटी टेटॅनस ट्रीटमेंट. नीड टू बी गिवन अँटी टेटॅनस ट्रीटमेंट. बराच वेळ बघितलं असं, तुम्ही पडला धडला, काही लागलं तुम्हाला, लोखंड वगैरे लागलं, तर मग काय होतं तर तिथे डॉक्टर्स लगेच प्रेफर करतात TT द्या, बरोबर ना, TT इंजेक्शन देण्यासाठी बोललं जातं. याचं कारण असं आहे की ते अँटी टेटॅनस आहे आणि त्या ठिकाणी प्रेझेंट असलेले म्हणजे त्याच्यावरती काही स्पेसिफिक बॅक्टेरिया आहेत जे टिटॅनससाठी किंवा टिटॅनसशी रिलेटेड ऑर्गॅनिझम त्याच्यावरती प्रेझेंट असतात. पॉसिबिलिटी आहे की त्याच्या थ्रू बॉडीमध्ये एंटर होऊ शकतात आणि इन्फेक्शन फॉर्म करू शकतं. म्हणून अशा केसमध्ये काय होतं, त्याला इंजेक्शनच्या सहाय्याने व्हॅक्सिन किंवा आपण त्याला म्हणूया TT प्रोव्हाइड केलं जातं, ज्याच्या थ्रू एक इम्युनिटी प्रोड्यूस होते त्याच्या बॉडीमध्ये. कशासाठी, त्या टिटॅनससाठी. त्यांनी रिझन दिलं आहे, अँटी टिटॅनस इंजेक्शन प्रोव्हाइड्स इम्युनिटी बाय प्रोव्हाइडिंग अँटीबॉडीज फॉर टिटॅनस. जे मी तुम्हाला सांगितलं आता तेच त्याच्याशी रिलेटेड झालं. म्हणजे याचा अर्थ असर्शन बरोबर आहे, रिझनचं स्टेटमेंट पण बरोबर आहे आणि त्याचबरोबर एक्सप्लेनेशन पण बरोबर आहे. आन्सर काय येईल, ए. ठीक आहे, याच्यानंतर पुढे क्वेश्चन नंबर 15.
Emphysema is caused by cigarette smoking. Emphysema is caused by cigarette smoking. बरोबर आहे ना? एम्फायसेमा कोणतं डिसीज आहे? लंग डिसऑर्डर आहे. कॉज्ड बाय सिगारेट स्मोकिंग. बरोबर आहे. सिगारेट स्मोकिंग रिड्युसेस द गॅसेस एक्सचेंज एरिया. हेही बरोबर आहे, कारण अल्विओलायवरती काम करतं, अफेक्ट करतं. पण स्टेटमेंट दोन्ही बरोबर म्हणजे स्टेटमेंटचं रिलेशन नाही आहे. दोन्ही स्टेटमेंटचं रिलेशन नाही. याचा अर्थ काय झालं? आन्सर एक्सप्लेनेशन, रिझन हा ॲसर्शनचं एक्सप्लेनेशन नसल्या कारणानं आन्सर काय होईल? बी हा आन्सर येईल. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट दी डाऊट्स विच यू गिवन ऑर सेंड मी ऑन माय पर्सनल व्हॉट्सॲप. आता या व्यतिरिक्त जर काही तुमचे डाऊट्स बाकी राहिलेले असतील तर तुम्ही मला ते डाऊट पाठवू शकता. मी ते पर्सनली क्लिअर करेल, त्यानंतर एकत्रितरित्या क्लिअर करणार नाही. हा डाऊट्स काही लोकांचे मे बी बाकी असतील रिलेटेड टू आपण जो ॲडल्सन्सवरती जो होमवर्क घेतलेला होता गुगल लिंकवरती तुम्ही ते सबमिट केलेला आहे, तर मी त्यांचे सेपरेट डाऊट्स क्लिअर करून देईल. ठीक आहे. अशा पद्धतीने हा चॅप्टर पूर्ण झालेला आहे. आता याच्याशी रिलेटेड म्हणजे कंप्लीट रिव्हिजनचं एक व्हिडिओ मी तुम्हाला पाठवेल. तो माझा स्वतःचा नाही, तो दुसऱ्याचा आहे आणि त्याचे शॉर्ट नोट्सही मी तुम्हाला पाठवेल. ते तुम्ही चांगल्या पद्धतीने रेफर करून घ्या. नवीन चॅप्टर आपण सुरू केलेलाच आहे, दॅट इज स्टडी ऑफ ॲनिमल टिश्यूज किंवा आपण स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन ऑफ द ॲनिमल. हे 11वीचं चॅप्टर राहिलेलं होतं, ते आपण आता काय केलं? सुरू केलेलं आहे. ठीक आहे. धन्यवाद.